ये ब्राह्मणः वेदगु सपदं मे ते मे नमो ते समं पालयन्तु नमस्तु बुद्धानं नमस्तु बोधिया नमो विमुक्तानं नमो विमुक्त्या महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनं पुरे पारमी सब्बापत्तो संबोधिमुत्तमम् एतेन सत्यवज्जेन होतु ते जय सा आजच्या वर्गामध्ये उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण गेल्या काही दिवसांपासून प्रतीच्य समुत्पाद या विषयावर आधारित प्रशिक्षण घेत होतात आणि त्याच्या अंतर्गत आपण प्रतीच्य समुत्पादाच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढ्याही कड्या आहेत तर त्या आपण आतापर्यंत माहीत करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती आणि जरामरण, शोक, परिदेव, दुःख, दोमनस, उपायास. तर या प्रत्येक शब्दांची जी माहिती आहे ती आपण घेतलेली आहे आणि त्याचा जो काही अर्थ आहे तोही आतापर्यंत आपण समजून घेतलेला आहे. तर हा जो विषय आहे हा आपल्या लक्षात आलेला आहे की नेमकं प्रतीच्य समुत्पाद हा विषय काय आहे. परंतु या दिवसांमध्ये आपण जो प्रतीच्य समुत्पाद समजून घेतला तर तो प्रतीच्य समुत्पाद हा प्रामुख्याने मनोकायिक दुःख उत्पन्न करणाऱ्या कड्यांच्या स्वरूपामध्ये आपण समजून घेतलेला आहे. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी दुःख जे मनोकायिक पातळी म्हणजे मन आणि शरीराच्या पातळीवर जे दुःख उत्पन्न होते त्याची जी एक कारणमीमांसा आहे ती यामध्ये सांगितली गेलेली आहे. आणि हे मनोकायिक पातळीवरचं दुःख दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे हा जो क्रम आहे हा या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. तर प्रतीच्य समुत्पाद हा विषय व्यापक आहे. प्रतीच्य समुत्पाद हा विषय मोठा आहे आणि हा विषय मोठा असल्यामुळे व्यापक असल्यामुळे याला समजणं एवढं सोपं नाही. भगवान तथागतांच्या धम्मामध्ये त्रिपिटकामध्ये एक सूत्र आहे, हत्ती पदोपम सूत्र. त्या सूत्रामध्ये सारिपुत्त स्थविर स्पष्ट म्हणतात की यो पटिच्च समुपादं पස්සति सो धम्मं पස්සति. सो धम्मं पස්සति सो पटिच्च समुपादं पස්සति. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की धम्म आणि प्रतीच्य समुत्पाद या दोन्ही शब्दांना समानार्थी समजला गेलेला आहे. की जो प्रतीच्य समुत्पाद जाणतो, प्रतीच्य समुत्पाद पाहतो तो व्यक्ती धम्म पाहतो आणि जो व्यक्ती धम्म पाहतो म्हणजे तो प्रतीच्य समुत्पाद पाहतो. आता हा असा विषय असल्यामुळे प्रतीच्य समुत्पाद हा गंभीर विषय. आपण ज्या पद्धतीने प्रतीच्य समुत्पादाचा विचार केला तो फक्त मनोकायिक दुःखाच्या दृष्टिकोनाने विचार केलेला आहे आणि मनोकायिक दुःखाची प्रक्रिया कशी नष्ट करायची ते आपण पाहिलेलं आहे. पण प्रतीच्य समुत्पाद तर मोठा विषय आहे, व्यापक विषय आहे. आणि मानवी जीवन म्हटल्यानंतर मनुष्याला केवळ मनोकायिकच दुःख असते असं आहे का? मनुष्याचं जीवन केवळ मनोकायिक दुःखांवर आधारित आहे का? जर मनुष्याचं जीवन केवळ मनोकायिक दुःखांवर आधारित असतं तर खूप सोपी गोष्ट होती, खूप सरळ गोष्ट होती. आज ज्याप्रमाणे आपण पाहतो शारीरिक व्याधी हे दुःख आहे. भगवान बुद्ध म्हणाले व्याधी भी दुःख, व्याधी हे दुःख आहे. बरोबर गोष्ट आहे, चूक काही नाही त्याच्यामध्ये. व्याधी हे दुःख आहे, बरोबर बाब आहे. परंतु आज व्याधी दूर करण्यासाठी लोकांनी ज्याप्रमाणे आयुर्वेदाचा शास्त्र शोधलेला आहे, ॲलोपॅथीचं शास्त्र शोधलेलं आहे, होमिओपॅथीचं शास्त्र शोधलेलं आहे किंवा बऱ्याचशा अल्टरनेटिव्ह मेडिसिन सिस्टम आहेत त्याचे शास्त्र शोधलेले आहेत आणि या माध्यमाने मानवांना आरोग्य देण्याचं जे एक मोठं काम साऱ्या जगभरामध्ये चाललेलं आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स, ऑपरेशन्स निघालेले आहेत. आणि मनुष्याची व्याधी दूर करण्याची सगळी प्रक्रिया, बहुतांश प्रक्रिया लोकांना माहिती आहे. आज शुगर सारखा आजार असेल, बीपी सारखा आजार असेल किंवा पॅरालिसिस असेल किंवा असे कुठलेही आजार आहे, मेडिसिनच्या माध्यमाने माणूस स्वतःचं सर्व्हायव्हल करू शकतो. हे पॉसिबिलिटी जी आहे ते निर्माण झालेले आपण पाहतो. व्याधीचं दुःख आहे दूर झालं, दूर केलं जात आहे. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे.
का केवळ मनुष्याच्या मानसिक दुःखाचा विचार जरी केला तर सायकॅट्रिकच्या अंतर्गत ब्रेनचा अभ्यास करून ब्रेन मधील केमिकल्स कोणते बिघडल्यानंतर दुःख येते, कोणते आल्यानंतर सुख येते, याचं तारतम्य सायंटिस्ट लोकांनी शोधलं आणि विशिष्ट प्रकारच्या मेडिसिन्सच्या माध्यमाने ते केमिकल्स बॅलन्स करण्याच्या प्रक्रिया शोधल्या. आज मानसिक दुःख बऱ्यापैकी जाग्यावर आणलं गेलं. किंवा एखादा ब्रेनला ट्युमर झालं किंवा काही मार लागला, त्याच्यामुळे काही मानसिक विकृती निर्माण झाली, तर विशिष्ट प्रकारचे ऑपरेशन्स करून माणसाला बरं करण्याची यंत्रणा सुद्धा निर्माण केली गेली. म्हणजे आपण हे थोडासा विचार केला पाहिजे. तर केवळ मनोकायिक दुःख जर म्हटलं तर मनोकायिक दुःख तर या पद्धतीने दूर होताना आज दिसत आहे. आणि असं जर समजा आहे, तर मग या गोष्टीला काय अर्थ राहील? काय अर्थ राहील या गोष्टी? म्हणून मानवी जीवन हे एवढ्या छोट्याशा दुःखावर डिपेंड नाही आहे किंवा छोट्याशा दुःखावर विजय मिळवावा एवढीच ही गोष्ट डिपेंड नाही आहे. आणि याची जाणीव भगवान बुद्धाला होती. आणि भगवान बुद्धाला याची जाणीव असल्यामुळे त्यांच्या उपदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश आपल्याला पाहायला भेटतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे भगवान बुद्धाला? सोशियल रिफॉर्मर, समाज सुधारक. परंतु मुद्दा कसा आहे, एकदा तुम्ही भगवान तथागतांना धर्मगुरू म्हटलं, धर्म संस्थापक म्हटलं, की समाज सुधारक हा शब्द काही कामाचा राहत नाही. आर्थिक नियोजन करणारा अर्थ सुधारक, राजकारण सुधारक, हे शब्द कामाचेच राहत नाहीत. बिलकुल कामाचे राहत नाहीत हे शब्द. एकदा धर्म संस्थापक म्हटलं की झालं. भारतीय संविधानामध्ये सुद्धा धर्म या शब्दाच्या अंतर्गत ज्या गोष्टींचा उल्लेख आहे, त्यामध्ये बुद्ध धर्माचा सुद्धा उल्लेख आहे भारतीय संविधानामध्ये. तर त्याचा अर्थ हाच आहे, आपल्या श्रद्धा आणि आपल्या उपासना पालन करणे याच्याशी त्याचा संबंध आहे. म्हणजे श्रद्धा आणि उपासना म्हटल्यानंतर तुमचे मंदिर, तुमचे विहार, तुमचे गुरुद्वारा, तुमच्या मस्जिदी, तुमची पूजा पद्धती, तुमचे सणवार, तुमचे उपास-तापास, तुमचे गंडे-दोरे, तुमचे धागे-दोरे, हाच विषय त्या ठिकाणी. म्हणजे याचं पालन करण्याची जी एक सुविधा आहे, ती त्या ठिकाणी धर्माच्या अंतर्गत आहे. मग धर्म संस्थापक म्हटलं, की मग आपण भगवान बुद्धांना सुद्धा धर्म संस्थापकाच्या लाईनमध्ये आणून ठेवून देतो. आणि ठेवलेलंच आहे ऑलरेडी. आणि त्याच्यामुळे काय होते, की भगवान तथागतांचा जो समाज सुधारणेचा जो विचार आहे, तो बाजूला पडला. अर्थव्यवस्था सुधारण्याचा जो विचार आहे, तो बाजूला पडला. राजकारण सुधारण्याचा जो विचार आहे, तो बाजूला पडला. आजही तुम्ही विदेशांमध्येही जा. विदेशामध्येही जरी गेलं, तर त्याही ठिकाणच्या नीतींच्या बाबतीमध्ये स्वतंत्र नीती तत्वांची मांडणी त्याही देशामध्ये त्यांना करावी लागते. सांगायचं तात्पर्य काय, की प्रतित्य समुत्पाद हा केवळ मनोकायिक दुःखावर आधारित शिकवलेला नाही, तर अन्यही अनेक गोष्टींवर आधारित शिकवलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याही अँगल्सला किंवा त्याही दृष्टिकोनाला आपल्याला विचारात घ्यावं लागतं. प्रतित्य समुत्पाद याचा अर्थ हा होतो, की दुःख उत्पन्न करणारे जेवढेही प्रत्यय आहे त्या सर्वांचं ज्ञान. तर मानवी जीवन हे एकाच कारणाने दुःखी नाही, अनेक कारणाने दुःखी आहे. आणि अनेक कारणांनी जर दुःखी असेल, तर त्या अनेक कारणांची आपली एक कारणमीमांसा असू शकते आणि आहे. आणि त्याच्यामुळे प्रतित्य समुत्पादाचं ज्ञान एखाद्या व्यक्तीला सर्वांगाने होणे आणि सविस्तर होणे कठीण आहे. होऊ नाही शकत. ते पॉसिबल नाही आहे. शक्य नाही आहे का प्रतित्य समुत्पादाचं ज्ञान आपल्याला होणे. प्रतित्य समुत्पादाच्या एखाद्या हिस्स्याचं, एखाद्या भागाचं आपल्याला ज्ञान होऊ शकते. आणि ते प्रत्येकालाच असतं. जसं उदाहरणार्थ आपण सांगतो, की एखादा रिक्षा चालक आहे. एखादा बाईक चालवणारा व्यक्ती आहे. चालवते, बिघडते त्याची बाईक. म्हणजे बिघाड आला, पण त्या कोणत्या प्रत्ययाने आला, कोणत्या कॉज अँड कंडिशन्सने आला आपल्याला नाही समजत. पण दुरुस्ती करणाऱ्या माणसाला सगळं माहित असते. त्याला लगेच आवाज ऐकल्याबरोबर तो दुरुस्त करून देते. म्हणजे त्या एखाद्या गोष्टीमध्ये आलेला बिघाड दूर करण्याचं ज्ञान त्या एखाद्या व्यक्तीकडे आहे. म्हणजे त्यातून त्याला तेवढंच ज्ञान. पण हीच गोष्ट त्याला जर म्हणलं, का बाबा तुला तर बाईक दुरुस्त करता येते, तुला तर
हे यंत्र दुरुस्त करता येते. चल बरं, तू एरोप्लेन दुरुस्त करून दाखवेल का तो? किंवा एखाद्याला मला एसटी ट्रक दुरुस्त करेल का तो? तसं नाही होत ना कधी. तशाच सारखं प्रतिथ्य समुत्पादाच्या संबंधामध्ये एखादी ज्ञान आपल्याकडे आलं म्हणजे आपल्याला सर्वांगाने प्रतिथ्य समुत्पाद समजला असा त्याचा अर्थ बिलकुल होत नाही. प्रतिथ्य समुत्पाद हा खरं तर खूप व्यापक सिद्धांत आहे आणि खूप मोठा सिद्धांत आहे. आणि म्हणून भगवान तथागतांनी आपल्याला दिसून पडते, अनेक सूत्रांमध्ये दिसून पडते. त्यापैकी आपण दीघनिकायामधील जे महानिदान सूत्र आहे, त्या महानिदान सूत्रामध्ये सुद्धा भगवंताने आनंद भिक्षूला म्हटलं, की आनंद, प्रतिथ्य समुत्पाद समजणं एवढं सोपं काम नाही. कारण आनंद भिक्षू म्हणाले, की म्हणते, ज्या पद्धतीने आपण पाहत आहोत, की अविद्या पच्च्या संखार, संखार पच्च्या विज्ञान, विज्ञान पच्च्या नामरूप वगैरे, तर हे तर आता आपल्याला माहीतच आहे. हे तर मला कळल्यासारखं वाटत आहे, मला तर समजल्यासारखं वाटत आहे. त्यावेळेस भगवान म्हणाले, की असं म्हणू नको बाबा. कारण हा जर प्रतिथ्य समुत्पाद समजला असता, तर लोक देव ईश्वराच्या भानगडीत पडले नसते. धार्मिक रीतिरिवाज कर्मकांडांच्या भानगडीत पडले नसते. वेगवेगळ्या प्रकारच्या आत्म्या, परमात्म्याच्या भानगडीत पडले नसते. हे त्यांना कळत नाही, हे समजत नाही. म्हणूनच तर ते एखाद्या गुंताड्यात गुंतळल्यासारखे आहेत लोक. कठीण आहे ना बाबा हे. आणि म्हणून मग त्याची मांडणी करताना भगवान तथागतांनी त्या ठिकाणी काही महत्वपूर्ण बाबी ज्या आहेत त्या सांगितल्या. आपल्या सर्वांनीच बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचलेला आहे. अनेकांकडे तो संग्रही आहे. तर आपल्याला भगवान बुद्धाने जो हा प्रतिथ्य समुत्पाद सांगितला, अविद्या पच्च्या संखारा, संखार पच्च्या विज्ञानं वगैरे, या प्रतिथ्य समुत्पादाचा जो उल्लेख आहे, तो बुद्ध आणि धम्मामध्ये नाही आहे. नसल्यासारखाच आहे. एखाद्या प्रसंगी तो शब्दप्रयोग आला असेल, पण या प्रत्येक कड्यांचं विश्लेषण किंवा या प्रत्येक कड्यांची माहिती त्या ठिकाणी आलेली नाही. परंतु महानिदान सूत्रामध्ये जो प्रतिथ्य समुत्पाद सांगितलेला आहे, तो मात्र बुद्ध आणि धम्ममध्ये आलेला आहे. म्हणजे एकीकडे ज्याला आपण भगवंताची बोधी म्हणतो, ज्याला आपण भगवान बुद्धाचं बुद्धत्व म्हणतो, जे आपल्याला महावग्गपालीच्या अगदी पहिल्या प्रकरणामध्ये दिसून पडते. उदानपालीच्या पहिल्या प्रकरणामध्ये दिसून पडते. संयुक्त निकायाच्या पहिल्या प्रकरणामध्ये दिसून पडते. जिथे-जिथे बोधीचा प्रश्न आलेला आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रतिथ्य समुत्पादाचा उल्लेख दिसतो, दुःखमुक्तीच्या दृष्टिकोनातून. मग बाबासाहेब आंबेडकरांसारखे महान व्यक्ती, ज्यांनी या गोष्टी का अभ्यासल्या नव्हत्या? मग त्यांनी बुद्ध आणि धम्मामध्ये का उल्लेख नाही केला? हा एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. या या सिद्धांताचा बाबासाहेबांनी का उल्लेख नाही केला असा? हा तर सिद्धांत बरोबर आहे, आपण तर शिकलो. पण बाबासाहेबांना या गोष्टीची 100% जाणीव आणि कोणत्याही बुद्धिमान माणसाला जाणीव राहते. कुठलाही शुद्ध अंतःकरणाचा बुद्धिमान माणूस आहे, तो मुळात दूरदृष्टीचा माणूस राहते. त्यांना बाबासाहेबांना माहित होतं, की भगवान तथागतांनी सांगितलेल्या प्रतिथ्य समुत्पादाला समजण्याची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, ती सामान्य जनतेमध्ये नाहीये. कारण सामान्य जनता ही कधीच आपल्या मनोकायिक प्रपंचाला पाहत नाही. आपण तरी आपलं स्वतःचं आयुष्य तुम्ही बघू शकता. आज आपल्या प्रत्येक व्यक्ती हा वयस्कर आहे. प्रत्येक व्यक्ती हा समाजामध्ये जगलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला मुलं-बाळ आहेत. प्रत्येक व्यक्ती अ, घरप्रपंच सांभाळत आहे. अनेक सुखातून आणि अनेक दुःखातून प्रत्येक व्यक्ती गेलेला आहे. कोण असा माणूस आहे या जगामध्ये जो दुःखातून नाही गेला? आणि कोण अशी महिला आहे जी या दुःखातून सुखातून नाही गेलेली आहे? या शरीर म्हणून आणि मन म्हणून प्रत्येक सुखाचा आणि प्रत्येक दुःखाचा अनुभव आपल्याला कुठे नाही कुठे, कधी नाही कधी, कोणत्या नाही कोणत्या वेळी आलेला आहे. मग एवढं सगळं झाल्याच्या नंतरही आपल्याला त्याची मनोकायिक प्रक्रिया समजता आली का? किंवा आपण त्या मनोकायिक प्रक्रियेकडे पाहू शकलो का? आज माझ्यासारखा एक व्यक्ती शिकवू शकत आहे, सांगू शकत आहे. त्याच्यामुळे आपण कदाचित आताच्या नंतर आपण त्या मनोकायिक प्रक्रियेला पाहण्याचा प्रयत्न करू. त्याच्यावर कसं मेडिटेशन करायचं, कसं ध्यान करायचं ते आपण या वर्गातून शिकलो. आपण तसं करू शकू. पण आपण कल्पना करा, की इतके वर्षापर्यंत आपण तर जगतच आहोत ना. सुख-दुःख तर आपल्या जीवनामध्ये येतच आहेत. मग आपण पाहू शकलो का ती गोष्ट? नाही पाहू शकलो ना आपण. नाही पाहता आली आपल्याला ती. आपण कित्येकदा तर ही गोष्ट पाहिलेली आहे. अविद्या पच्च्या संखारा, संखार पच्च्या विज्ञानं वगैरे. अरे ही गोष्ट जे भिक्षू लोक सातत्याने या गोष्टीचं पठण करतात आणि आपल्याला समजावून सांगतात, ते तरी लोक या मनोकायिक प्रक्रियेला पाहतायत का? किंवा पाहू शकले का? हां? आणि जर समजा त्या मनोकायिक प्रक्रियेला त्यांनी जर पाहिलं असतं, तर कुठलाही व्यक्ती जर या मनोकायिक प्रक्रियेला पाहिल, तर या मनोकायिक प्रक्रियेच्या नुसारच धम्म शिकवेल ना. तो कशाला भाकड कथांमध्ये लोकांना पाडेल आणि स्वतः पडेल. तो तर जे सत्य आहे त्या सत्यानुसार चालेल. जसा
मला या गोष्टी कळल्या, समजल्या. जशा मला या गोष्टी कळल्या, जशा मला या गोष्टी समजल्या, मी हरकत घेतली या सगळ्या गोष्टींपासून. मोठमोठ्या धम्म परिषदेला जाणं मी बंद केलं. कोणाच्या घरचे कार्यक्रम राहतात छोटे-मोठे ते मी बंद केले. पण ते जे असतानाच बंद केले होते. मी म्हटलं, "का नाही बाबा कुठल्याही भिक्षूला घेऊन जा. माझ्याकडे वेळ नाही. मी नाही." आणि मी प्रशिक्षणावर भर दिला. प्रशिक्षणावर का भर दिला? माझ्याकडे तर प्रशिक्षण घ्यायला फार कमी लोकं येतात. तरी मी प्रशिक्षणावर भर दिला. कारण मी स्वतःला बेवकूफ नाही बनवू शकत. मी इतरांना बेवकूफ नाही बनवू शकत. कारण आपल्याला आता ज्ञान निर्माण झालं. ज्ञान निर्माण झाल्यावर कशाला आपण अज्ञान पेरायचं? जे ज्ञान आहे ते ज्ञान आहे. आणि का फरक पडते किती लोक ऐकणार आहे? भगवान तथागताने 5च लोकांना शिकवलं. कारण भगवान बुद्धाला माहित आहे. सेनानी गावामध्ये का भरपूर लोक असतील ना. ज्या तिथे गावच आहे. सुजाताने खीर दिली होती. सुजाताच्या घरचे लोक होते. भगवान बुद्ध म्हणले, "तुझ्या खीर खाल्ल्यामुळे मला बळ आलं, शक्ती आली, ध्यान केलं, बुद्ध झालो. तूच माझी पहिली उपासिका बन, तुलाच मी धम्म शिकवतो." म्हणता आलं असतं तसं, पण नाही म्हणलं ना. कारण भगवान बुद्धाला माहित होतं ना, का ज्यांच्यामध्ये अल्परस आहे, कमी मनोविकार आहे, ज्यांची बुद्धी तीक्ष्ण आहे, ज्या लोकांकडे शिलाची पॉवर आहे, शिलवान राहिलेले आहेत बरेच दीर्घकाळपासून आणि ज्यांना खरोखरच धम्म शिकण्याची ओढ आणि आवड आहे, तर अशाच लोकांना मी सांगीन, तर तो त्यांना कळेल. आणि म्हणून भगवान तथागत बोधगयापासून वाराणसीपर्यंत गेले आणि तेथे जाऊन त्या पंचवर्गीय भिक्षूंना सांगितलं. कारण त्यांना माहित होतं का पंचवर्गीय भिक्षू गेल्या कित्येक वर्षांपासून शीलाचं पालन करत आलेले आहेत. बुद्धिमान आहेत. त्यांना वाटत आहे की आपण काहीतरी जाणलं पाहिजे. त्यांच्यात ते गुण आहेत. त्यांच्यात ती समजदारी आहे आणि 4 आर्य सत्य त्यांना शिकवले. आपण लक्षात घेत नाही गोष्टी. ज्ञान जेव्हा निर्माण होते, ते त्याच लोकांना दिलं जातं, जे लोकं त्याचे अधिकारी आहेत. ज्ञान हे कधीही असं वाटता नाही येऊ शकत. आणि आपल्याला वाटते का ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. तुम्ही कितीही प्रचार आणि प्रसार करा ज्ञानाचा. पण ज्ञानाचा प्रचार प्रसार तुम्ही कितीही जरी केला, तरी ज्ञान फक्त त्याच माणसाकडे जाते, जो माणूस त्या ज्ञानाची पारख करणार आहे आणि त्या ज्ञानासाठी मोल मोजणार आहे. आज इंटरनेटवर संपूर्ण अवेलेबल आहे आपल्याकडे. संपूर्ण त्रिपिटक आहे, विनय पिटक आहे, अशा कित्येक तरी वेबसाईट्स आहेत. त्या ज्या वेबसाईटवर संपूर्ण पाली ग्रंथ फ्री आहे. त्याचे अनुवाद फ्री आहे. कित्येक वेबसाईट्स. किती लोक अर्हत बनत आहेत? किती लोक अर्हत आहेत आपल्याकडे? अवेलेबल तर संपूर्ण नॉलेज आहे. अरे ज्ञान अवेलेबल असलं म्हणजे माणसाला सत्य भेटते असं आहे ना, सत्य भेटण्यासाठी जी कष्ट, जी मेहनत, जी बुद्धीची एक हे करावं लागते, छानबीन करावं लागते, ती तर माणसं आपल्यालाच करावं लागेल ना. कोणी किती तो आपल्याला फ्री सांगेल नॉलेज. पण ते आता जसं मी प्रतित्य समुत्पाद सांगितलं. ठीक आहे सांगितलं. झाला आपला वर्ग संपेल समजा आज. पण तो केवळ सांगल्यानं थोडीच होणार आहे. ज्या पद्धतीने आपण टेक्निक दिलेली आहे, की बाबा रे काय-काय केलं पाहिजे. प्रॅक्टिकली डोळे बंद करून आपल्याला चिंतन तर करावं लागेल. हे तर काम मी नाही करून देऊ शकत. हे तर ज्याचं त्याला करावं लागेल. ते सत्य आहे की असत्य आहे, ती तर छानबीन जी आहे, ज्याला भगवंताने एही पस्सिको म्हटलं, ते तर आपल्याला करावं लागेल. जे संदिग्धिक, सांदृष्टिक या देहामध्ये आहे की नाही ते, हे तर आपल्याला पडताळून पाहावं लागेल. ओपन इको हे प्रगतीकडे घेऊन जाते का नाही, हे तर आपल्याला पडताळून पाहावं लागेल. जोपर्यंत आपण डोळे बंद करून किंवा डोळे उघडे ठेवून आपण स्वतःमध्ये हे ज्ञान बरोबर पडताळून पाहत नाही, त्याच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही, स्वतःच्या बुद्धीने पोहोचत नाही, स्वतःच्या अनुभवाने पोहोचत नाही, तोपर्यंत या गोष्टींचा लाभच होत नाही. लाभच होत नाही. ते कितीही फ्री असू द्या, लाभ नाही. आणि म्हणून पूर्वीच्या पासूनची ही परंपरा आहे. नालंदा विद्यापीठ घ्या, तक्षशिला घ्या, कुठेही घ्या. ॲडमिशन्स प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी असतात. बुद्ध वचनामध्ये प्रक्रिया नव्हती. अचल कश्यपाचं उदाहरण आपण पाहिलं. भगवान बुद्धाने का त्याला लगेच प्रवर्जा दिली? आता जागृत झाला म्हणून दिली. नाहीतर भगवान म्हणले 4 महिन्यापर्यंत परिवास ठेवावा लागेल बाबा, 4 महिने. अन्य संप्रदायातला तू माणूस आहेस. जोपर्यंत तुझी बुद्धी जाग्यावर येत नाही, तुझं आचरण जाग्यावर येत नाही, तोपर्यंत दीक्षा काय देत नाही. आपण पाहत नाही या गोष्टी. आपल्याला काय वाटत राहते, महानागरत्न काय बाबा, म्हणजे आपल्याला नाही वाटत आता तुम्ही समजदार आहात, पण बाकीच्या लोकांना वाटत राहते. महानगरातून फीस घेतात, हे करतात. अरे मी फीस घेतात तुमची टेस्ट आहे ती. तुम्ही धम्मावर जास्त प्रेम करता का पैशावर जास्त प्रेम करता? ते पाहणं आहे, बाकी काही नाही. नाहीतर ₹100 काय होते? तुमचं का बिघडते आणि आमचं का बिघडते? आहेच किती छोटा अमाउंट. पण मुद्दा अमाउंटचा नाही आहे, त्याग. तुम्ही त्याग करू शकता का? आम्ही तर आमचं आयुष्य त्यागलेलं आहे. आज आमच्याकडे काहीच नाही आहे. काहीच नाही. आम्ही तर कधी असा पश्चाताप करत बसत नाही, की बुद्धामुळे बाबा किंवा बाबासाहेबांमुळे आज आम्ही बिलकुल कंगालपती बनून आहोत.
आम्ही त्याचा विचार नाही करत, कारण आम्हाला माहिती आहे ना आमचं सॅक्रिफाईस कामी आलं म्हणून. सॅक्रिफाईस शिवाय कधीही कोणतं ज्ञान माणसाला भेटत. आणि म्हणून सॅक्रिफाईस हा जो विषय आहे ना, तो पूर्णतः पर्सनल विषय आहे आणि तो त्यागाचा विषय आहे. नॉलेज किंवा गोष्टी कितीही जरी फ्री असल्या आपल्यासाठी, पण त्या ज्ञानाच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचायला ती मेहनत, ते कष्ट घ्यावेच लागतात, प्रत्येकाला घ्यावे लागतात. आज आपल्याला माहिती आहे, गोयंका गुरुजी आपल्या भारतात आले, विपස්සना साधना शिकवली. उभा खिंडणे का फक्त गोयंका गुरुजींना विपස්සना साधना शिकवली असेल का? विचार करा बरं तुम्ही. बाकीच्याही लोकांना शिकवली असेल की नाही? पण गोयंका गुरुजींनी काय केलं, 14 वर्ष मेहनत केली ना, कष्ट केले. बरं, कष्ट केले असं नाही, त्यांनी अभ्यास केला, त्रिपिटकाचा अभ्यास केला, पाली भाषा शिकली, हा, तारतम्य शोधून पाहिलं, त्यांच्या हिंदू लिटरेचरचा त्याने अभ्यास केला. म्हणजे त्या व्यक्तीने सातत्याने याचं एक चिंतन मनन केलं. आपला जो काही 1964ला त्यांनी संपूर्ण आपली मालमत्ता राष्ट्राला स्वाधीन केली. राष्ट्रीयकरण जेव्हा ब्रह्मदेशामध्ये झालं, तर आपली बरीचशी मालमत्ता राष्ट्रामध्ये गेल्यामुळे राष्ट्राला दान केलं. आपला जो काही बिझनेस होता त्यांचा, तो बिझनेस मुलाबाळांकडे हँडओव्हर केला. त्याग नाही केला का त्या माणसाने? कष्ट नाही केले का त्या माणसाने? अरे कष्ट केले म्हणून तर त्याला विपස්සनेचं ज्ञान झालं ना त्या माणसाला. त्याच्यामुळे त्यांच्या त्या नॉलेजमुळे, त्यांच्या त्या ज्ञानामुळे साऱ्या जगामध्ये विपස්සना साधना पसरली. कारण जोपर्यंत अंतःकरण शुद्ध नाही होत ना, मेहनतीने, कष्टाने, होती तर फ्रीच ती साधना. पण आपण त्यागाचा विचार नाही करत ना, का त्या व्यक्तीने ती गोष्ट संपादन करायला काय काय त्यागलेलं आहे. आपण फक्त असं म्हणतो तो आपल्याला काय देत आहे. तर आपण हे लक्षात घ्यायचं. आपण जे शिकतो तो व्यापक सिद्धांत आहे. प्रतित्य समुत्पाद हा एवढा छोटा सिद्धांत दिसतो, पण ऍक्च्युली तो व्यापक सिद्धांत आहे, कारण दुःखांची गहराई वेगळी वेगळी आहे. म्हणून मी हे उदाहरण दिलेलं आहे आनंद भिक्षूचं. का आनंद भिक्षू जेव्हा असं म्हणाले, तर भगवान म्हणाले की नाही, हा गंभीर सिद्धांत आहे. त्याचं एक एक्झाम्पल आहे जे बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धांनी धम्ममध्ये दिलेलं आहे. ते एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, हा सिद्धांत कशा प्रकारे व्यापक आहे, कोणत्या दुसऱ्या अँगलने सुद्धा आहे. असे अनेक अँगल्सने आहेत. आता वेगळे वेगळे जर तुम्ही थोडंसं अभ्यासाल त्रिपिटक, तर याच्यात वेगवेगळे अँगल्स दिसतात. परंतु आता तेवढ्या सगळ्या अँगल्सवर आपण नाही बोलू शकत, कारण ते सगळीकडे विभागले, म्हणजे विभागलेले आहे. जसं आता उदाहरणादाखल या ठिकाणी आपल्याला पाहतो, एक प्रतित्य समुत्पादाचा दुसरा अँगल भगवंतांनी दिलेला कोणता? इदिको पनेतं आनंद वेदनं पठिच्च नन्ना तन्नं पठिच्च परियेसना परियेसनं पठिच्च लाभो लाभं पठिच्च विनिच्छयो विनिच्छयं पठिच्च छंदरागो छंदरागं पठिच्च अज्जुस्सानं अज्जुस्सानं पठिच्च परिग्रहो परिग्रहं पठिच्च मच्छरियं मच्छरियं पठिच्च आरक्ष आरक्षादिकरणं दंड दान सत्ता दान कलहं विग्रह विवादं तुवं तुवं पेशुन्नं मूसावादा अनेके पापका अकुशला धम्मा संभवन्ति. हा सिद्धांत भगवान तथागतांनी सांगितला या ठिकाणी. हाच सिद्धांत, हाच पॅरेग्राफ बाबासाहेबांनी बुद्धांनी अतिशय महत्वपूर्ण सिद्धांत आहे हा. कारण या सिद्धांतामध्ये काय म्हटलेलं आहे, वेदनं पठिच्च त्यांना वेदनेच्या प्रत्ययाने तृष्णा उत्पन्न होते. आता आपल्याला माहिती आहे ना वेदना कशी आहे. वेदनेची उत्पत्ती आपल्याला आपण सांगितलेली आहे का, चक्कुंच पठित रूपे चक्कू विज्ञान उपजती संगती फसो फसोपच्या वेदना. कारण जोपर्यंत बाह्य वातावरण जे आहे, बाह्य वातावरणाचा स्पर्श होणार नाही तोपर्यंत वेदना होणार नाही. वेदना निर्माण झाली, तृष्णा निर्माण, त्याला तृष्णेला म्हणतो आस्वाद, रस घेणे. एकदा तो रस निर्माण झाला त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीमध्ये रस निर्माण झाला, कारण या वस्तूमुळे मला बरं वाटतं, या व्यक्तीमुळे मला बरं वाटतं, या घटनेमुळे मला बरं वाटतं, या परिस्थितीमुळे मला बरं वाटलं. हे जे बरं वाटणं जे आहे ना, त्याला तृष्णा म्हटलं ना, पूर्णोपभोविका, तिथे तिथे अभिनंदन करणारी. नंदी राग सहगत, ती राग सहगत आहे, बरं वाटण्याशी संबंधित आहे. तृष्णा निर्माण झाली. कशाप्रती तृष्णा निर्माण होते? ही वस्तूप्रती होते, व्यक्तीप्रती होते. अरे कोण सामान्य माणूस आहे जो आपल्या मनोकायिक प्रक्रियेला पाहिजे? तो मनोकायिक प्रक्रियेला पाहतच नाही ना पहिली गोष्ट. आज एवढी मार्केट सिस्टीम आपण पाहत आहोत. आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, दुकानात गेल्यानंतर आपण कपड्यांकडे पाहिलं, तर आपण कपड्यांकडे पाहिल्यानंतर तो कपडा जर प्रिय वाटला आपल्याला, तर आपण कपड्याला म्हणतो ना, कपडा मला प्रिय आहे. आपण थोडीच म्हणतो का माझ्या मनाची ती भावना आहे बाबा प्रियची. कारण तोच कपडा दुसऱ्यासाठी अप्रिय असू शकतो. तोच कपडा दुसऱ्याला पसंत येणारा नाही राहत. म्हणजे कपड्यामध्ये जर प्रिय भाव जर असता, तर तो सर्वांनाच प्रिय वाटायला पाहिजे होता. पण तसं तर काही होत नाही. एकच रंग अनेकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अप्रिय किंवा प्रिय वाटू शकतो. आपण हे चिंतन केल्यावर असं दिसते तर ती एक प्रकारची मानसिक प्रक्रिया आहे. परंतु अटॅचमेंट तर कशाबद्दल झाली? वस्तूबद्दल झाली की नाही? म्हणून या ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे. तन्नं. तन्नं म्हणजे हा बाह्यातकारी प्रतित्य समुत्पाद. आपण जो शिकलो इंटरनल प्रतित्य समुत्पाद, आंतरिक प्रतित्य समुत्पाद. हा प्रतित्य समुत्पाद बाह्यातकारी आहे. का ज्या वस्तूची संपर्क आला, व्यक्तीचा संपर्क आला,
परिस्थितीचा संपर्क आला, कोणत्याही घटनेचा संपर्क आला, त्या संपर्कामुळे म्हणजे स्पर्शामुळे वेदना निर्माण झाली, सुखद दुःखद जे असेल ते, त्याच्यामध्ये बरं वाटणं वगैरे निर्माण झालं किंवा अप्रिय वाटणं निर्माण झालं, जे काय असेल ते, त्याच्यानुसार काय झालं, दन्नं पटीच्च पर्येसना, किती तृष्णा निर्माण झाली, तो आस्वाद निर्माण झाला, तो रस निर्माण झाला त्या गोष्टीप्रती, पर्येषणा निर्माण होते का ते मला पाहिजे, ते मला पाहिजे असं वाटतं. पर्येषणामध्ये ते मला पाहिजे अशी जी भावना आहे ती निर्माण झाली त्या ठिकाणी. आणि पर्येषणा निर्माण, पर्येषणं पटीच्च लाभो, का जेव्हा पर्येषणा निर्माण होते ना, तेव्हा व्यक्ती त्या गोष्टीला प्राप्त करण्याचा प्रयत्न करते किंवा प्राप्त करते. लाभो याचा अर्थ प्राप्त करते त्या गोष्टीला, माझं म्हणून प्राप्त करते. लाभं पटीच्च विनिच्छय, तो काही विनिश्चय आहे, ज्याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे डिसिजन घेणे, मी माझं या प्रकारे. आणि जेव्हा त्यानं म्हणलं का हे आता मी प्राप्त केलेल्या वस्तू, आणि वस्तू मी प्राप्त केली तर त्याचा विनिश्चय केलं का हे माझं आहे, निर्णय घेतला मी हे माझं आहे, हे माझं स्वतःच आहे, हे आता अन्य कोणाचं नाही, हे माझं आहे. आणि नंतर विनिश्चय पटीचे छंद राग होतो, त्या वस्तूप्रती छंद राग उत्पन्न होतो, ज्याला आपण आसक्ती म्हणतो, ज्याला आपण अटॅचमेंट म्हणतो. ती अटॅचमेंट, आणि अटॅचमेंट निर्माण झाल्यानंतर छंद रागं पटीच अज्जोसानं, आणि एकदा ते निर्माण झाली की त्याच्यामुळे जी आसक्ती आहे, म्हणजे छंद राग म्हणजे थोडीशी अलीकडची अवस्था आहे, इच्छा, इच्छा आसक्ती ज्याला आपण म्हणतो. आणि अज्जोसानं म्हणजे घट्ट आसक्ती, एकदम पकडून ठेवण्याची आसक्ती. आणि अज्जोसानं पटीच परिग्रहो, परिग्रह म्हणजे परिग्रह करणे, आता हे माझंच आहे रे बाबा, आता आता काय नाही, परिग्रह म्हणजे परिग्रह बस. आणि परिग्रहण पट्टची मच्छरियं, का एकदा तुम्ही एखाद्या गोष्टीला ग्रहण केलं, परिग्रहण केलं, का तुमच्यामध्ये मत्सर निर्माण होतो. मत्सर म्हणजे कंजूशी, ते न देण्याची इच्छा, तुम्ही देऊ नाही शकत, मग ते कुणाला डोनेट नाही करू शकत, ते तुम्ही देऊ नाही शकत, त्याच्यावर तुम्ही मालकी गाजवता, म्हणता काय माझा आहे म्हणजे माझा आहे, बस संपला विषय. आणि मच्छरियं पटीच्या आरक्षो, आणि एकदा तुम्ही त्या वस्तूप्रती मत्सर निर्माण केला, कंजूशी निर्माण केली, बिलकुल माझच म्हणून त्याला ग्रहण केलं, किंवा आरक्षा, त्याला सुरक्षित ठेवण्याचे उपाय, कोणी चोरून नेली नाही पाहिजे बाबा, कोणी घेतली नाही पाहिजे बाबा, कोणी हिसकावली नाही पाहिजे बाबा, या पद्धतीची आरक्षा. आणि आरक्षाधिकरण, या आरक्षेच्या आधाराने, त्या वस्तूच्या, त्या व्यक्तीच्या आरक्षेच्या आधाराने दंड, दंडादान, सत्तादान, हातामध्ये लोक दंडे घेऊन फिरतात, हातामध्ये शस्त्र घेऊन फिरतात, एकमेकांसोबत कलह करतात, एकमेकांसोबत विग्रह करतात, एकमेकांसोबत विवाद करतात, तू मी करतात, आणि या प्रकारे पेशून्य एकमेकांची चुगली करतात, एकमेकांसोबत खोटे बोलतात, आणि अनेक प्रकारचे पापमय अकुशल कर्म जे आहेत ते या जगामध्ये उत्पन्न होतात. किती महत्वपूर्ण सिद्धांत आहे. म्हणजे ज्या सिद्धांताला कार्ल मार्क्सने सांगितलं की वर्गामध्ये कलह आहे, वर्गामध्ये वाद आहे, वर्गामध्ये विवाद आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये कार्ल मार्क्सला एवढंच समजलं होतं की लोकांकडे आरक्षा आहे. पण आरक्षेच्या मागची जी लिंक आहे ती कार्ल मार्क्सला नाही समजली. त्यानं अतिशय स्थूल स्वरूपामध्ये पाहिलं की काही भांडवलदार लोक आहे, ज्यांना अतिरिक्त फायदा होत आहे, अतिरिक्त लाभ होत आहे, त्या अतिरिक्त लाभाला, त्या अतिरिक्त फायद्याला आपल्या स्वतःच्या मालकीचं ते बनवून ठेवतात, आणि त्या अतिरिक्त लाभाचा जो हिस्सा आहे, शेअर आहे, ते कामगार लोकांना ते देत नाहीत. कामगारांना तेवढंच देतात जेवढं ते जिवंत राहू शकतील, आणि कामगारांना तेवढंच देतात ज्याच्या भरोश्यावर ते काम करून यांचं उत्पन्न वाढवू शकतील. आणि म्हणून त्याने साम्यवादाची एक निर्मिती केली. त्याने म्हटलं का नाही, साम्यवाद पाहिजे, समान पाहिजे, कारण मेहनत तर कामगारांची, तुम्हाला जेवढा नफा पाहिजे तेवढा तुम्ही नफा घ्या, अतिरिक्त नफा कामगारांना तुम्ही द्या. त्यांच्या कामाचे तास नियोजित करण्याचा प्रश्न कार्ल मार्क्सने मांडला, त्या ठिकाणची सुरक्षेचा प्रश्न कार्ल मार्क्सने मांडला, आणि अनेक गोष्टी कार्ल मार्क्सने कामगारांच्या बाबतीमध्ये केल्या. आपण म्हणतो कार्ल मार्क्स संपला, अरे कार्ल मार्क्स कधीच नाही संपत, बाबासाहेब आंबेडकर कधीच नाही संपत, भगवान बुद्ध कधीच नाही संपत, हे संपणारे लोकच नाहीत ना. जिथे आर्थिक क्षेत्रातला वर्गवादातला संघर्ष आहे तिथे कार्ल मार्क्स कामाचाच आहे, एंजल्स कामाचाच आहे. त्याची नीती लगेच बदलली असेल, कधी फेल ठरली असेल, तो भाग वेगळा झाला. आणि ते कशामुळे फेल ठरली आपल्यालाही माहित आहे, भांडवलदाराच्या हातात सत्ता राहते, ते काहीही पलटू शकतात. पण याच्या अर्थाने तो जो आवाज आहे कामगारांचा किंवा गरीब माणसाचा किंवा श्रमिक माणसाचा, तो कसा दाबता येणार आहे? ते तर आंदोलन कुठे नाही कुठे छोट्या मोठ्या पातळीवर सुरूच राहत असतात. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. जो सिद्धांत कार्ल मार्क्सने मांडला तो आरक्षेच्या संदर्भातला होता की हे लोक
गोष्टींना मालकीयत धारण करतात आणि मग परिग्रह म्हणजे त्याचं परिग्रहण करतात, ते धारण करून ठेवतात आणि त्याच्यामुळे माजस माजस म्हणतात म्हणजे मच्छर निर्माण करतात, कंजूषी निर्माण करतात आणि त्याच्यामुळे आरक्षण निर्माण करतात आणि त्याच्यामुळे जनतेपर्यंत तो प्रवाह पोहोचू देत नाहीत आणि त्याच्यामुळे मग संघर्ष निर्माण होतो, आर्थिक संघर्ष निर्माण होतो. हा सिद्धांत कार्ल मार्क्सने मांडला. बाबासाहेब आंबेडकरांनी हा पॅरेग्राफ बुद्धांनी धम्म दिला. कारण बाबासाहेबांनी पाहिलं की सर्वसामान्य जनता ही बाह्यतकारी विचार करणारी असते, ते आंतरिक विचार नाही करत. ते पाहत नाही डोळे बंद करून कधी स्वतःमध्ये, ते तर बाहेरच पाहते. आणि म्हणून आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या बाबतीमध्ये, व्यक्तींच्या बाबतीमध्ये किंवा जागेच्या बाबतीमध्ये, पदांच्या बाबतीमध्ये, सत्तेच्या बाबतीमध्ये जे जे तू तू मय आहे, जो जो कलह आहे, जो जो वादविवाद आहे, तो नेमका कशाचा वादविवाद आहे, हे संपूर्ण प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. ही सगळी प्रक्रिया, या प्रक्रियेमुळे सगळा वादविवाद आहे. आज नेत्या मंडळांमध्ये वादविवाद चालते, नाना तऱ्हेचा कशाच्या भरोशावर आहे, तो हा सगळा प्रकार आहे. मग हा प्रतीच्य समुत्पाद आहे ना. म्हणून तो भगवान बुद्ध म्हणले ना का प्रतीच्य समुत्पाद याच अँगलने नाही पाहायचा, अनेक अँगलने पाहिला जातो. आणि हा एक अँगल आहे जो कलहाचं स्पष्टीकरण देणारा. आणि बाबासाहेबांनी पाहिलं की जगात कलह आहे, जगात वाद आहे, जगात विवाद आहे आणि हा विवाद संपला पाहिजे. आणि त्याच्यासाठी या पद्धतीने त्याची मांडणी, या पद्धतीने त्याची रचना होणं गरजेचं आहे. आणि ती ऑलरेडी बाबासाहेबांनी का स्वतः नाही शोधलेली आहे, याच पुस्तकामधून शोधलेला आहे. हा एक सिद्धांत या पद्धतीचा जो आपण कलह, वादविवाद, विग्रह, तुतुमयमय याचं एक सोल्युशन किंवा याची एक जी मांडणी आहे या प्रतीच्या समुत्पादामध्ये दिसते. दुसरा एक प्रतीच्या समुत्पाद आहे, त्याची दुसरी मांडणी आहे. अशा अनेक मांडण्या आहेत, पण मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून काही गोष्टी सांगत आहे. दुसरी एक मांडणी आहे ती अतिशय महत्वाची आहे. ती मांडणी सुद्धा या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे पाहिलं. ही कोणती मांडणी आहे? ही दारिद्र्याच्या बाबतीतली मांडणी आहे, गरिबीच्या बाबतीतली मांडणी आहे. प्रत्येक व्यक्ती गरीब आहे आणि गरीब व्यक्ती दुःखी आहे, त्याच्या दारिद्र्यामुळे दुःखी आहे. दारिद्र्यामुळे किती अडचणी येतात, भगवंताने किती सांगून ठेवलेलं आहे का दारिद्र्य माणूस किती अनेक प्रकारे दुःखी असतो. गरीब माणूस, दरिद्री माणूस स्वतःचं बरोबर पालन पोषण नाही करू शकत, पत्नी मुलांचं पालन पोषण नाही करू शकत, आई वडिलांचं बरोबर पालन पोषण नाही करू शकत, घरी येणारे नातेवाईक रिश्तेदार आहेत त्यांचं बरोबर पालन पोषण नाही करू शकत. गरीब आणि सामान्य माणूस दानादी धर्म जे आहे ते दान पुण्य वगैरे ज्याला म्हणतो ते व्यवस्थित तो करू शकत. अनेक अडचणी आहेत गरीब माणसाच्या. त्याच्यामुळे गरीब माणूस हा अनेक प्रकारचे अकुशल कर्म करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतो. आणि म्हणून आपण पाहतो अनेक प्रकारच्या मूव्हीज मध्ये तुम्ही पाहता, अनेक प्रकारच्या नॉवेल्स मध्ये पाहता, अनेक प्रकारच्या रिसर्च मध्ये आपण पाहतो की गरिबीमुळे अनेक लोकांना अनेक चुकीचे कामं करावे, चोऱ्या माऱ्या करतात लोक, वेश्यावृत्तीला चालना भेटलेली आहे. अनेक पद्धतीचे जे कामं आहेत ना ते गरिबीमुळे झालेली आपल्याला अनेक प्रकारचे दिसून येते. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. गरिबी हा एक खूप मोठा शाप आहे मनुष्याला भेटलेला. आणि म्हणून भगवान तथागतांनी त्याच्या संबंधामध्ये एक मत मांडलेलं आहे, प्रतीच्य समुत्पाद. कसा आहे हा? इति हो भिकवे अधनानं धने अननुपदीयमाने दालिद्यं वेपुल्ल म गमासी. दलिद्ये वेपुल्लंगते अदिन्नदानं वेपुल्ल मगमासी. अदिन्नदाने वेपुल्लंगते सत्थं वेपुल्ल मगमासी. सत्थे वेपुल्लंगते पानातिपातो वेपुल्ल मगमासी. पानातिपाते वेपुल्लंगते मूसावादो वेपुल्ल मगमासी. मूसावादे वेपुल्लंगते तेसं सत्तानं आयुपी परिहायी वन्नोपी परिहायी. तेसं आयुनापि परिहायमानं वन्नेनपि परिहायमानं चत्तारि स वत्स सहस्र युकानं मनुष्यानं विसति वत्स सहस्रा युका उत्ता अहेंसु. हा एक छोटासा पॅरेग्राफ आपल्याला दिसते, हा अतिशय महत्वाचा पॅरेग्राफ. याची आपली एक स्टोरी आहे. ही स्टोरी अशी आहे की राजा धार्मिक नियमांचं पालन नाही करत, राजा अधार्मिक बनतो. तर राजा अधार्मिक बनल्यानंतरची ही सगळी प्रक्रिया आहे. कारण राजा अधार्मिक बनल्यामुळे काय होते? बेरोजगारी वाढते. काय होते? बेरोजगारी वाढते. आज माझ्यासारखा माणूस, पीएचडी झालेला माणूस बेरोजगार आहे. इंजिनिअरिंग झालेले लोक बेरोजगार आहेत. डॉक्टर्स बनलेले लोक बरेचसे बेरोजगार आहेत. ज्यांचे ऑलरेडी धंदे आहेत, ज्यांचे सेटल झाले 20-20, 25-25 वर्षापासून, ज्यांचे स्वतःचे दवाखाने आहेत, ते लोक थोडे सेटल डॉक्टर्स आहेत. पण जे नवसकी डॉक्टर्स आहेत त्यांना 20-25 हजारांना दुसऱ्यांकडे काम करावं. म्हणजे डॉक्टर्सची परिस्थिती काय आहे, इंजिनियर्स लोकांची परिस्थिती काय आहे. आज आपल्या भारतामध्ये बेरोजगारीचं इतकं मोठं प्रमाण आहे
की प्रायव्हेट जॉब मध्ये लोक 10-10, 15-15 हजाराने बिचारे नाही का मरत आहे. आज हे आपण पाहतो, स्विगी असेल किंवा झोमॅटो असेल किंवा पिझ्झावाले असेल, कित्येक तरुण मुलं मुली किंवा हे अमेझॉन असेल किंवा फ्लिपकार्ट असेल, याच्यामध्ये कित्येक तरुण मुली प्रायव्हेट जॉबमध्ये 20-20, 25-25 हजाराला किंवा 15,000ला, 10,000ला राबत आहे. त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन एवढं छोटं आहे तर कोणाच्या घरी पार्सल देऊन देण्या एवढं. हे तर काय 5वी 10वी शिकलेला आहे पोरगा, इंग्लिश मधलं नाव वाचून पार्सल देऊन देऊ शकतो पत्ता शोधून. पण मोठमोठे शिकले सवरलेल्या लोकांना हे कामं करावे लागतात. कारण पर्याय नाही ना, का करते? घरी बसतील का? बेरोजगारी. बेरोजगारीमुळे माणसाला काही करावं लागतं. इथे इथे काय झालेलं आहे, इथे काय म्हटलेलं आहे, अधनानं, का जेव्हा व्यक्तीकडे धन राहत नाही, व्यक्ती जेव्हा बेरोजगार राहतो, तर काय होते? त्या ठिकाणी दारिद्र्यं वेपुल्ल, म्हणजे दारिद्र्य वाढ. याच्यामुळे काय होते? दरिद्रता वाढ. आज आपल्या देशाची इकॉनॉमिक सिस्टम काय आहे? आपल्या देशामधली इकॉनॉमिक सिस्टम काय आहे? आपल्या देशातल्या 10% लोकांकडे एवढं उत्पन्न आहे, जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आपल्या 90% लोकांकडे 10% उत्पन्न आहे. आणि 10% लोकांकडे देशाचं 90% उत्पन्न आहे. विचार करा. हा, आपल्या अकाउंटमध्ये हार्डली शेकडो किंवा हजारो रुपये राहतात, मरमर केलं तरी. तासन तास आपण मरमर जरी केली ना, काबाड कष्ट केले तरी. आणि काही काही लोकांच्या अकाउंटमध्ये या देशामध्ये लाखो असा शब्द राहते आणि त्याच्या समोर करोड राहते. 100 करोड, 1 लाख करोड, 2 लाख करोड. अरे आपल्याला ते चक्कर येते, ते असे गोष्टी आहेत की नाही हा विश्वास बसत नाही आपल्याला. इतकी प्रॉपर्टी काही काही लोकांकडे. आणि काही काही लोकांकडे 100 रुपये नाही आहेत. आणि हे आपले मोदी सरकार मग काय करतात? अशा गरीब सामान्य लोकांना, खेड्यापाड्यातल्या लोकांना अन्नधान्य मोफत वाटप करतात. तुम्ही कमवू नका, तुम्ही बेरोजगार राहा. तुम्ही बेरोजगार राहा, तुम्ही निठल्ले राहा. काहीच नका करू तुम्ही. आम्ही तुम्हाला जिवंत ठेवतो. हे घ्या. तुम्हाला आम्ही देतो. फ्री देतो, मोफत देतो. तुम्ही खात जा आणि राहत जा. मग इकडे बेरोजगार राहा. हा कोणता न्याय आहे? पण हा न्याय चालत आहे सध्या आपल्या भारतात. म्हणजे इथे म्हणून काय म्हटलेलं आहे? दरिद्रता वाढ. बेरोजगारी वाढली, दरिद्रता वाढ. आणि हे दरिद्रच आहे ना. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला भिकारी बनवल्यासारखा प्रकार आहे हा. तर तुमचं तुम्ही काहीच कमवू नका. सरकार देईल तुम्हाला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही कमवूच नका काहीच. तुम्ही कुठे जॉब नका करू. तुम्ही नोकरी नका करू. कारण आम्ही जॉब नोकरी तुम्हाला देणार नाही. हा, त्याच्यापुढे तुम्ही का नका. हा काय प्रकार आहे? दरिद्रता वाढली. अशी दरिद्रता वाढवतात ते. एकदा दरिद्रता वाढला, काय होते दारिद्र्य वाढल्यामुळे? गोष्टी पुरल्या नाहीत. गोष्टी कमी पडल्या. अदिन्नादानं, चोऱ्या वाढतात ना त्याच्यामुळे. चोऱ्या वाढतात. अदिन्नादाने, चोरी वाढली तर सत्थं वेपुल्ल, का जेव्हा चोऱ्या व्हायला लागतात ना, तर लोक हातामध्ये शस्त्र धारण करतात, का माझ्या घरी चोरी व्हायला नाही पाहिजे. जर कोणी चोर माणूस माझ्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करीन तर मी या शस्त्राने त्याला मारीन. हा, दंड धारण करतात, शस्त्र धारण करतात. किंवा जे चोर लोक असतात तेही हातामध्ये शस्त्र धारण करतात, दंडे धारण करतात, की दुसऱ्याच्या घरी जाऊन आपल्याला चोरी करायची आहे रे बाबा, तो जर आपल्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर आपण शस्त्राने त्याला बोगसू, शस्त्राने त्याला नुकसान पोहोचवू. आणि याच्या पद्धतीने लोक शस्त्र धारण करणारे बनतात. हा, आणि एकदा त्यांनी शस्त्र धारण करणं सुरू केलं तर काय होईल? पानाती पाहता प्राणी मात्रांची हत्या होईल की नाही? माणसं माणसाला मारतील, जखमी करतील, त्रास देतील. आणि एकदा प्राणी प्राणी मात्राची हत्या वाढण्याची प्रक्रिया सुरू झाली किंवा मारामारीचा प्रकार सुरू झाला, लोक मग खोटं बोलतील नाही का? खोटं बोलणं सुरू होईल ना, आपल्याला आपला जीव वाचवायचा आहे, खोटं तर बोलाच लागेल. मग लोक खोटे बोलायला लागतात. खोटे बोलल्यामुळे जीव वाचते. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, मोठे मोठे उदाहरण आहेत आपल्याकडे. अजित पवार साहेबांचं उदाहरण घ्या. ईडीची केस त्यांच्यावर लागली होती. झालं, चौकशी बिवकशी सुरू. लगेच त्याने पार्ट बदललं, राष्ट्रवादी फोडून टाकली. आता म्हणे माझा राष्ट्रवादी दुसरा गट पडलेला आहे आणि मी आता भाजपसोबत हात मिळवणी करतो. गेली हात मिळवली, बनले उपमुख्यमंत्री आणि ईडीची कारवाई खतम. आता बिलकुल ते भ्रष्टाचारी माणूस बिलकुल क्लीन चिट झाला. उदाहरण छगन भुजबळ साहेबांचं उदाहरण तसंच आहे. त्यांची फाईलच गायब झाली. ईडीची कारवाई होती, नंतर गेले, संगनमत केलं, फाईल गायब. म्हणजे मुसावादा,
खोटारडेपणा, असा खोटारडेपणा दिसत नाही का लोकांना? अरे सर्वसामान्य जनतेला सर्वच खोटारडेपणा दिसतच राहतो. परंतु सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये काय आहेच नाही ना. जास्तीत जास्त बोलतील, ते बोलून एकमेकांच्या चुका काढतील, त्याच्या व्यतिरिक्त काय? म्हणून इथे म्हटलेलं आहे की मुसावादा, खोटारडेपणा वाढ. आणि हा खोटारडेपणा वाढला की मग काय होते? हा, जे सत्व आहे त्याचं आयुष्य कमी व्हायला लागतं. त्यांचा वर्ण आहे तो दुर्वर्ण व्हायला लागतो. म्हणजे भगवान तथागताने सांगितलं का माणसाचं आयुमान कमी कसं होते, कोणत्या कारणाने? हे या कारणाने आयुमान कमी होते माणसाचं. त्याचं आयुष्य कमी व्हायला लागते, त्याचा वर्ण निस्तेज दिसायला लागतो. आणि जेव्हा त्याचं आयुष्य कमी व्हायला लागते, वर्ण तेज कमी व्हायला लागते, तेव्हा जो म्हणजे काय म्हणले, चत्तारी चत्तारी वत्स सहस्राणी, म्हणजे जो 140 वर्षापर्यंत जगणारा माणूस होता म्हणजे भगवंताच्या काळात, तर त्यांचं आयुमान होतं. तर तो व्यक्ती 20 सहस्र, म्हणजे 120 वर्षाचा त्याचा आयुमान, म्हणजे 20 वर्षांनी कमी झालं. आणि आज आपण जर पाहिलं, आयुमान कमी कमी होत आलेलं आहे. आज तर आयुमानाची अशी परिस्थिती आहे का कोण कधी तरुण वयामध्ये हार्ट अटॅक येऊन मरल काही सांगता येत नाही. आणि कोण कोणत्या किडनीच्या आजाराने ग्रस्त होईल काही सांगता येत नाही. हा, कोणाचे संसार तलाकवर जाऊन जातील काही सांगता येत नाही. म्हणजे ती गॅरंटीच देता येत नाही. साध्या संसारिक जीवनाची गॅरंटी देता येत नाही का लग्न झालं रे बाबा त्यांचं आणि आता मस्त आयुष्यभर 20-25 वर्ष एकत्र राहतीलच नाही. आमच्या अडाणी मायबापांनी 40-40-45 वर्षाचा संसार आजपर्यंत गुण्यागोविंदाने पालन केलेलं आहे. पण आमच्याच वयोमानातल्या आम्ही लोकांचे जीवन पाहत आहोत. हा, कोर्टामध्ये केसेस चालू आहे. शिकले सवरलेले दोघंही नोकऱ्या पाण्यावर असणाऱ्या लोकांच्या तलाकसाठी कोर्टामध्ये केसेस चालू आहे. पोरांचा प्रश्न, कुठे जगतील, कसे जगतील, काय लेनदेन नाही. पैशाला तर काही कमी नाही, सौंदर्याला कमी नाही. गाड्या घोड्यांमध्ये फिरणारे लोक आहेत, पण एकमेकांशी कसं पटवायचं तेच त्यांना समजत नाही. आज ज्याला आपण आयुष्य म्हणतो, ज्याला वर्ण म्हणतो, इतके निस्तेज लोक बनलेले आहेत. सगळ्यांचे केस लवकर पिकायला लागलेले आहेत, वर्ण लवकर झुऱ्या पडायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे ब्युटी पार्लरचा म्हणा किंवा या क्रीम लोकांचा म्हणा मोठा बिझनेस जगामध्ये निर्माण झाला. खोटं सौंदर्य, सुंदरताच नाही. आपल्या जातकांमध्ये असे कित्येक उल्लेख दिसतात की बाबा रे असे ते सुंदर होते की त्यांचं तेज जे आहे ते असं पसरत होतं म्हणतात. आणि आज काय दिसते आपण? वयोमान कमी, वर्ण तेज कमी, चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर असा चेहरा निस्तेज लोकांचा दिसतो. आता ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन केल्यामुळे, मेकअप वगैरे केल्यामुळे दिसत असतील चांगले, पण नॅचरल चेहरा काय आहे? कशामुळे आहे? कारण हे सगळे विकार मनामध्ये, अनेक विकारांनी ग्रस्त माणूस जगतो आणि त्याच्यामुळे त्याचं आयुमान कमी. आणि म्हणून भगवान तथागतांनी शिकवलं का बाबा रे कशा प्रकारे बेरोजगारीमुळे, दारिद्र्यामुळे, चोऱ्यामुळे, शस्त्र धारण करणे, हिंसा होणे, नंतर मग लोक खोटं बोलणे. तर अशा पद्धतीने मग एक 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 करून विकार जे आहे ते पुढे चालतात. खोटं बोलण्यामधून मग अजून परत दुसरे विकार निर्माण होतात. चुगली करणं, त्याच्यानंतर मग परत मोठ्यांचा आदर न करणं, आई वडिलांचा आदर न करणं. अशा प्रकारचे एक 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 विकार असे दूर दूर होता होता माणसाचं वय हे 20 वर्षापर्यंत चाललं जाते. आणि तेव्हा मृग संज्ञा उत्पन्न होते. म्हणजे तिथे माणूस आणि बाई असा कोणता भेद राहत नाही. ज्याप्रमाणे जनावरांना कसा कोणता भेद राहत नाही. एखादा दुसऱ्या परिसरातला कुत्रा जर आपल्या वार्डात आला तर आपले सगळे कुत्रे मिळून त्या कुत्र्यावर जाऊन हेस काढून पडतात. तशाच सारखे मग माणसं, बाया एकमेकांच्या बाबतीमध्ये वर्तन करणारे बनतात. मृग संज्ञा म्हणतात त्याला भगवान बुद्ध. म्हणजे भगवान तथागतांनी माणसाचं आयुष्य, माणसाचा वर्ण, माणसाचं बल, माणसाचं सुख हे कसं डेव्हलप होते हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि कशी त्याची हानी होते हे सुद्धा सांगितलेलं आहे. हा प्रतित्य समुत्पाद आहे. प्रत्ययाने उत्पन्न होणाऱ्या गोष्टी, तशा कित्येक तरी गोष्टी आहेत. हे तर आपण काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही प्रतित्य समुत्पाद जेव्हा विषय शिकता किंवा विचारामध्ये घेता, तेव्हा हा मोठा व्यापक विषय आहे. म्हणून मी आधी सुरुवातीलाच सांगितलं होतं, प्रतित्य समुत्पाद जेव्हा आपण शिकत आहोत, आपल्या स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करायचा आहे. प्रतित्य समुत्पाद हा लिखित स्वरूपाचा नियम नाही, हा बुद्धीचा विषय आहे. ज्या व्यक्तीची बुद्धी क्लिअर आहे, ज्या व्यक्तीला बुद्धी प्राप्त झालेली आहे, बोध झालेला आहे, तो त्याचा स्वतःचा प्रतित्य समुत्पाद स्वतः शोधेल. तो शोधताच येणार आहे त्याला, तो शोधेलच. कारण तो व्यक्ती तज्ञ राहील त्या क्षेत्रामध्ये. आणि त्याच्यानुसार तो नवीन आधुनिक काळानुसार, आधुनिक समस्येनुसार त्याचे सिद्धांत तो स्वतः डेव्हलप करू शकेल मानवाच्या कल्याणाचे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, जसं
काल्मासने केलं, जसं आईन्स्टाईन सारखा माणूस करते, असे कित्येक तरी कल्याणकारी लोक या जगामध्ये होऊन गेलेले आहेत, ज्यांनी त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार मानवी दुःखांना पाहिलं आणि त्या दुःखांना दूर करण्याचे सिद्धांत अप्लाय केले, त्या प्रकारचे सिद्धांत मांडले, काही काळासाठी का असेल. आपण असं नाही म्हणू शकत का सदा सर्वदा एखादी गोष्ट चालली पाहिजे. तसं कधीही होऊ नाही शकत या जगामध्ये. अरे एवढ्या मोठ्या महान भगवान तथागत सम्यक संबंधांचा धम्म या भारतामध्ये 1,500 वर्षापेक्षा जास्त चालला नाही. आजही एवढा चांगला सुंदर आणि महान धर्म असून रामाचं मंदिर मोठ्या प्रमाणामध्ये बनत आहे, परंतु त्या रामाच्या मंदिराच्या खाली असणारे अवशेष जे भगवान तथागतांचे आहे, त्याचं बनत आहे का काहीतरी? हा म्हणजे असं आपण नाही म्हणू शकत का एखादी गोष्ट सत्य आहे, एखादी गोष्ट चांगली आहे म्हणजे ती सर्वव्यापी राहील. तसं नाही होत ना. प्रत्येक गोष्टीचा स्वभाव आहे अनित्य, बदलणे, नष्ट होणे. कोणत्याही स्वरूपामध्ये ती नष्ट होते, नष्ट होते किंवा नष्ट केली जाते. आणि त्याच्यामुळे कुठलाही व्यक्ती जेव्हा दुःख आणि दुःखाच्या मुक्तीचा उपाय शोधते, तर तो काही दिवसांसाठीच असू शकतो, काही वर्षासाठी असू शकतो, पण सदा सर्वदा नाही राहत. जर सदा सर्वदा तर बुद्धशून्य युग हा शब्द वापरलाच नसता. बुद्धशून्य युग म्हणजे याचा अर्थ काय होतो? तिथे सील हा शब्द सुद्धा ऐकायला भेटत नाही, दान हा शब्द सुद्धा ऐकायला भेटत नाही, नैष्कर्म्य हा शब्द सुद्धा ऐकायला भेटत नाही. म्हणजे बुद्धाच्या वचनांमध्ये जे शब्द आहे, स्कंद, आयतन, धातू, हे कोणतेच शब्द त्यावेळेस त्या समयामध्ये राहत नाही. आणि आजही आपण पाहत आहोत ना, तुम्ही बघा ना, आज आपण क्लासेस घेतो, तर हे जे शब्द मी वापरतो किंवा हे जे काही बोलतो, हा खरंच आपल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये किती लोकांना हे शब्दांचं ज्ञान आहे बरं? तुम्ही तुम्ही एखाद्या हिंदू व्यक्तीकडे जाऊन बघा, एखाद्या मुस्लिम व्यक्तीकडे जाऊन बघा, एखाद्या शीख व्यक्तीकडे जाऊन बघा किंवा एखाद्या ख्रिश्चन व्यक्तीकडे जाऊन बघा किंवा आपल्याच बुद्ध धर्मातल्या एखाद्या सामान्य माणसाकडे जाऊन बघा आणि त्याला म्हणा, "बाबा रे, तुला स्कंदाचं ज्ञान आहे का?" तर तो म्हणतो, "स्कंद म्हणजे काय? मला नाही माहीत" म्हणा. म्हणजे बघा बरं. हां? म्हणजे याला म्हणतात बुद्धशून्य युग. म्हणजे जे भगवान तथागताची बेसिक थिअरी आहे, जे भगवंताचे बेसिक सिद्धांत आहेत, ते सिद्धांत जनतेपर्यंत राहत नाहीत. जनतेच्या मनामनामध्ये राहत नाहीत. जनतेला त्या गोष्टीकडे पाहता येत नाही. म्हणजे हे संपत नाही का? म्हणजे गोष्टी संपणाऱ्या असतात, संपत आहेत. आणि म्हणून प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक समयामध्ये काही लोकं आपला स्वतःचा बुद्धी वापरून, आपली स्वतःची अक्कल वापरून, आपल्या अक्कल हुशारीने त्या जनमानसामध्ये त्या लोकांना प्रभावित करता येईल किंवा त्या लोकांचं भलं करता येईल, या पद्धतीचे जे काही नवीन सिद्धांत, नवीन थिअरीज ज्या शोधतात आणि त्या थिअरीज, त्या सिद्धांत लोकांमध्ये अप्लाय करतात आणि त्या माध्यमाने त्या लोकांमध्ये एक सुख शांती आणण्याचा प्रयत्न करतात, तो सुद्धा प्रतित्व समुत्पाद असतो. आता यामध्ये 2 प्रकार असतात. एक लोकीय आणि दुसरं लोकुत्तर. लोकुत्तर म्हणजे निब्बाणाशी संबंधित आणि लोकीय म्हणजे जे लोकसामान्य जीवन आहे त्यांच्या दुःखाच्या मुक्तीशी संबंधित. तर ठीक आहे, लोकोत्तर धम्म आहे तो बुद्धांशिवाय तर दुसरा कोणी प्रकाशित करू शकत नाही. अनंतांशिवाय काय मार्गफळ प्राप्त करणाऱ्या व्यक्तीशिवाय तर दुसरा कोणी लोकोत्तर धर्म प्रकाशित नाही करू शकत. पण जे लोक कल्याण मित्राची भूमिका निभवतात, जरी ते लोकोत्तर धर्म किंवा निर्वाणाशी संबंधित, मार्गफला संबंधित जे सिद्धांत आहेत, ते जरी नाही शिकवू शकत असतील, पण लोक जीवनामध्ये सुख शांती येण्यासाठी काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि काही सिद्धांत डेव्हलप करतात आणि त्यांच्या भरोशावर जगामध्ये एक नवीन क्रांती येत असते. जनमानस प्रभावित होत असते. तर या पद्धतीने प्रतित्व समुत्पाद आपण समजला पाहिजे. तो व्यापक सिद्धांत आहे, मोठा सिद्धांत आहे. कुठल्याही व्यक्तींकडे किंवा कुणाचाही विचार करताना आपण या अँगलने बरोबर पाहायला पाहिजे. तुम्हाला कुणाचं खरं आहे ना कुणाचं खोटं आहे, हे कसं तुम्ही ओळखाल? प्रतित्व समुत्पाद या सिद्धांताच्या भरोशावर ओळखायचं असते. कारण ही एक रिसर्च मेथोडॉलॉजी आहे. ही एक प्रकारची मेथड आहे भगवंतांनी दिलेली, की एखादी गोष्ट तुम्ही पडताळून पाहाल कसे. पडताळून पाहण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी क्रायटेरिया तर असावा लागतो की नाही? मग क्रायटेरिया एकच आहे, कार्य, कारण, सिद्धांत. की एखादी गोष्ट जी आहे, तर त्याचा कॉज अँड इफेक्ट हा जो विषय आहे, तो विषय तुम्हाला समजता आला पाहिजे. त्याचं रिलेशनशिप ते तुम्हाला समजता आलं पाहिजे. जी गोष्ट रिलेशनशिपमध्ये जुळत नाही, जी गोष्ट कॉज अँड इफेक्टमध्ये जुळत नाही, तर ती गोष्ट आपण मान्य करण्याची काही गरज नाही. आणि म्हणून भगवान तथागताचा केस मुक्ती सूत्र, ज्याला आपण कालाम सूत्र म्हणतो, ते मग विचारात घ्यावं लागतं. कारण सांगताना तर लोक म्हणतील ना, "अरे बाबा, ते परंपरेने चालत आलेलं आहे. अरे, अरे, ते तर त्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. अरे, ते तर एका मोठ्या महान व्यक्तीने सांगितलेलं आहे. अरे, ते तर रूढी परंपरेने चालत आलेलं आहे." अरे, लोकं तर असे म्हणतीलच ना, ते एक्सेप्टही करतील किंवा हजारो लोकं ते एक्सेप्ट करतात रे बाबा. अरे हो, करतात रे बाबा, बरोबर आहे. पण ते सत्यावर आहे की नाही आधारित, ते कसं पाहणार आपण? आणि त्याची मेथड, त्याची थिअरी भगवंताने प्रतित्व समुत्पादाच्या माध्यमाने सांगितली. तर म्हणून प्रतित्व समुत्पाद हा अतिशय व्यापक, मोठा आणि प्रभावी सिद्धांत आहे.
आणि या पद्धतीने याला पाहिलं पाहिजे आणि या पद्धतीने त्याला शिकलं पाहिजे. आता हा सिद्धांत इतका व्यापक आणि मोठा आहे की आपण कितीही जरी बोलतो म्हणलं याच्यावर तरी ते संपणार नाही. कारण एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट हेतू प्रत्ययाने उत्पन्न आहे. कोणतीच गोष्ट अशी नाही जी हेतू प्रत्ययाने उत्पन्न नाही. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रतीच्या समुत्पाद आहे. अगदी आपल्या घरातल्या छोट्याशा गोष्टीपासून साधा भात बनवायचा असेल, प्रतीच्या समुत्पाद सिद्धांत आहे. छोटासा भात, चहा बनवायचा असेल, प्रत्यय लागतात त्याचे. प्रत्ययांशिवाय ते उत्पन्न होऊ शकत नाही. हर फील्डमध्ये, शारीरिक घ्या, मानसिक घ्या, सामाजिक घ्या, आर्थिक घ्या, जगातल्या ग्रहगोलांशी संबंधित घ्या, गॅलेक्सीशी संबंधित घ्या, तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, प्रत्येक ठिकाणी प्रतीचं समुत्पाद आहे. ज्या ठिकाणी उत्पत्ती आहे त्या ठिकाणी त्याची कारण आहेत. ज्या ठिकाणी व्यय आहे त्या ठिकाणी त्याची कारण आहे. आणि हे जे चार आर्य सत्य ज्याला भगवंताने म्हटलं, तो चार आर्य सत्य म्हणजेच प्रतीचं समुत्पाद. परंतु हे चार आर्य सत्य वेगवेगळ्या लिंकने येतात. ते तुमच्या प्रत्ययांवर डिपेंड करतात. जसं आपण इडली बनवायची म्हटली, भात बनवायचा म्हटला, डोसा बनवायचा म्हटला, तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आणि तिन्ही गोष्टी प्रत्यय पण वेगळे आहेत. ते बनवण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. म्हणजे उत्पत्ती जेव्हा त्या गोष्टीची होत आहे ना, त्याची प्रत्यय वेगळे आहेत. मग जेवढे प्रत्यय त्याला लागतात तेवढ्याच प्रत्ययांची लिस्ट आपल्याला बनवावी लागते. ना कमी ना जास्त. तेव्हा ती गोष्ट उत्पन्न होत असते. तर तुम्ही कल्पना करा, की आपल्या घरातल्या छोट्या-छोट्या वस्तूंसाठी जर अशा प्रकारची लिस्ट आपल्याला बनवावी लागते आणि एवढे मोठे प्रत्यय कामी पडतात, तर जगाचं रहस्य उलगडणं किती कठीण काम आहे. आपल्या अवतीभोवतीच्या समस्यांचं रहस्य उलगडणं किती कठीण काम आहे. आणि हे करू शकत नाही माणूस. त्याच्यामुळे मग काय होते, ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा, कर्मकांड, धार्मिक रीती-रिवाज या अनेक गोष्टींचं जमघट लोकांच्या मनावर बसते. कारण ते उलगडू शकत नाहीत ना आपल्या समस्या. त्याच्यामुळे याला दोष देणं, त्याला दोष देणं, झगडा करणं, भांडणं करणं, मारामाऱ्या करणं, या अनेक समस्या निर्माण होतात. कारण ते उलगडू शकत नाही ना त्याच्या मागची कारण मीमांसा. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, की महात्मा आले आणि महात्मा निघून गेले, पण कोणीही अस्पृश्यांचा प्रश्न सोडवला नाही. बरोबर गोष्ट आहे ना. बाबासाहेबांना का माहित नव्हतं का इतिहास? माहित होता इतिहास. अगदी जुन्या संत साहित्यापासूनचा इतिहास बाबासाहेबांना माहित होता. स्वतः बहिष्कृत भारतच्या मूकनायकच्या ज्याच्यावर तुकाराम महाराजांच्या गाथा बाबासाहेब लिहायचे. संत साहित्याचा अभ्यास नव्हता त्यांना. या महात्मा लोकांचा अभ्यास नव्हता. होता महात्मा लोकांचा अभ्यास हजारो वर्षापासून. पण बाबासाहेबांना माहित अस्पृश्यता तर अस्पृश्यताच राहिली ना. ते कुठे बदलली? ते कुठे बदलवता आली आपल्याला? कारण त्याच्या मुळापर्यंत जाता नाही आलं ना या लोकांना. पण जेव्हा बाबासाहेब मुळापर्यंत गेले, मनुस्मृतीला जाळून टाकलं त्यांनी. हाच तो ग्रंथ आहे. हीच ती शिकवण आहे. ज्या शिकवणुकीमुळे हा समाज जाती-जातीत विभागला गेला. ब्राह्मणांना विशेष अधिकार प्राप्त झाले आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये, शूद्रांच्या बाबतीमध्ये, अतिशूद्रांच्या बाबतीमध्ये पूर्ण बंधनं लादले गेले. हा काय धर्मग्रंथ नाही, हा कायद्याचा ग्रंथ आहे आणि हा जाळल्याशिवाय या देशाचं भलं होत नाही. म्हणजे एवढा पुस्तकांवर प्रेम करणारा माणूस, अख्खं घर पुस्तकांसाठी बांधणारा माणूस, एखाद्या ग्रंथाला जाळते म्हटल्यानंतर त्या ग्रंथामध्ये काही तर चुकीचं असेल ना, तेव्हाच तर जाळतो की नाही. पण भारत देशातला सामान्य नागरिक इतका सुद्धा ज्ञानी नाही आहे, की त्यांना या गोष्टीवर चिंतन तरी करता येईल, की चला रे बाबा का जाळलं असेल बाबा, कशासाठी जाळलं असेल? चला वाचून तरी पाहावं, नेमकं काय आहे बाबा? एवढं सुद्धा चिंतन करत नाही. तर म्हणून तुम्ही समजून घ्या, की त्या कारणापर्यंत बाबासाहेब पोहोचले. त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली. एक नवीन कायदा देशाला दिला आणि एक नवीन धर्म देशाला दिला, जो धर्म समतेवर आधारित होता. आणि 70 वर्षामध्ये आज जे परिवर्तन, जो बदल दिसतो तो दिसत आहे. हे आपली दुःखमुक्ती आहे. एक सामाजिक क्षेत्रातली दुःखमुक्ती, राजकीय, आर्थिक वगैरे क्षेत्रातली दुःखमुक्ती जी आहे, ती बाबासाहेबांनी करून दाखवली. तर हे जे आहे ना, हे प्रतीचं समुत्पाद. हर क्षेत्रामध्ये तुम्ही याला पाहू शकता. पण डोळे उघडे असेल तर. डोळे जर नसले उघडे, तर ते इथेच गुरफटता मग तुम्ही. अविद्या पश्च संखारां संखारापश्च विज्ञानम्. बस झालं. ते पाठ करा आणि तिथेच गुरफटता. आणि त्याला काही अर्थ नाही त्या गुरफटण्याला. ते फक्त मनोकायिक दुःख प्रक्रिया, मनोकायिक दुःख निर्माण करण्याची प्रक्रिया आहे ती, जी क्षणामध्ये काम करते. जी मी कालच समजावून सांगितलं तुम्हाला. चक्षुंच पटित रूपे चक्षु विज्ञानं उपत्तीस्स संगती फसो, फसो पश्च वेदना, वेदना पश्च तन्ना, तन्ना पश्च उपादान, उपादान पश्च भव. आणि भव काय करते? पुन्हा चक्षु जायते, पुन्हा सोत जायते, पुन्हा भव जायते. म्हणजे या प्रकारे, म्हणजे ही जी एक मनोकायिक प्रक्रिया काम करते, त्या मनोकायिक प्रक्रियेचा तो विषय आहे. तो आपल्या स्वतःमध्ये पाहण्याचा विषय आहे, त्या दुःखातून मुक्त होण्याचा विषय आहे. परंतु त्या व्यतिरिक्त आपल्याला सामाजिक दुःख आहे, आर्थिक दुःख आहे, कौटुंबिक दुःख आहे, आपल्याला परिस्थितीजन्य दुःख आहे, आपल्याला
पर्यावरणाशी संबंधित दुःख आहे. पर्यावरणाशी संबंधित दुःख नाही आपल्याला. कारण कित्येक लोक कॅन्सरने मरत आहेत, जेव्हा की ते व्यसन करत नाहीत कोणतंच. निर्व्यसनी माणसं, पण कॅन्सरने मरतात. कशामुळे? ते आपल्या अवतीभोवती जे वायू प्रदूषण आहे, आपल्या अवतीभोवती जलप्रदूषण. अनेक लोकांना किडनीचे आजार आहेत जलप्रदूषणामुळे. मग आता तो तर बिचारा काहीच पापकर्म करत नाही. मोठा सिलवान सदाचारी माणूस आहे, किडनीच्या आजाराने मरत आहे. लोकं काय म्हणतात, "बघा ना, पुण्यवान माणूस होता, किडनीच्या आजाराने मेला. काय फायदा झाला याचा?" मग आता किडनीचा आजार का त्याच्या कर्मामुळे झाला? का त्या पाण्यामुळे झाला? म्हणजे प्रतीच्य समुत्पाद न समजल्यामुळे लोक कुठे कोणती गोळी मारतील काही सांगता येत नाही. कुठे कोणता तुक्का मारतील काही सांगता येत नाही. अरे कर्म कोणती गोष्ट होय, ते पाण्याचं प्रदूषण कोणती गोष्ट होय, त्या प्रदूषणाचा शरीरावर आलेला इफेक्ट कोणता हो, आणि तू कोणत्या कर्माचा संबंध कोणत्या याच्याशी लावत आहे. मोठा तर साधू होता म्हणतात, हा माणूस हार्ट अटॅकने मेला म्हणतात. अरे हार्ट अटॅकचा संबंध आणि ते साधू असण्याचा काय संबंध आहे? म्हणजे मोठं कठीण काम आहे अज्ञानी माणसाचं. आणि म्हणून प्रतीच्य समुत्पाद जाणला पाहिजे का कोणत्या कारणाने कोणत्या गोष्टी निर्माण होत आहेत, कोणत्या गोष्टी कुठे जोडजंतर करण्यासारख्या आहेत. तर या पद्धतीने आपल्याला जाणता आलं पाहिजे, की मनुष्य जीवन हे अनेक दुःखाने ग्रस्त आहे, तर त्याचे उपाय सुद्धा अनेक आहेत. आणि त्या दुःखाची कारणं सुद्धा अनेक आहेत. मग त्या आपल्या दुःखाचा आपण विचार करायचा. आपलं दुःख कोणत्या पद्धतीचं आहे? त्या दुःखाचा पहिला विचार करायचा. आपण जर समजा मानसिक पातळीवर दुःखी असू, त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करायचा. आपण कौटुंबिक पातळीवर दुःखी असू, एखाद्या काउन्सिलरकडे जाऊन ते कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आपण शारीरिक पातळीवर दुःखी असू, एखाद्या चांगल्या तज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यायचा, त्याच्या मेडिसिनचा उपयोग करायचा. आपण राजकारणाने दुःखी असू, राजकारण बदलण्यासाठी मतदान प्रक्रियामध्ये बदल करायचा. राजकारण बदलण्यासाठी राईट टू रिकॉल नावाचं बिल आणायचं, जे चंद्रशेखर आझादने आपल्याला सांगितलं होतं त्या काळामध्ये. तर केवळ मतदान टाकल्यामुळे काय डेमोक्रेसी सुरक्षित राहणार नाही. तर नेता चांगला वागत नसेल, तर त्याला खेचण्याचं स्वातंत्र्य सुद्धा नागरिकांच्या हातामध्ये असलं पाहिजे. कारण नेता चांगला वागत नसेल, तर नागरिकाकडे तो हक्क तर पाहिजे. तो नेता चुकीचा आहे बाबा आणि त्याला आता आम्ही मागे करत आहोत, किंवा तो आम्हाला नाही पाहिजे असं म्हणण्याचं स्वातंत्र्य तर याच्याकडे पाहिजे. पण ते स्वातंत्र्य आपल्याकडे आहे का? आपण प्रतिनिधींकडे ते स्वातंत्र्य दिलं आणि प्रतिनिधी थोडीच आपलं स्वतःचं नुकसान करून घेणार आहे. मग आपल्याला ज्या प्रकारची दुःख आहेत ना, त्या प्रकारचे उपाय करावे लागतात. आणि ते उपाय करून आपलं जीवनमान सुखी बनवावं लागेल. हा प्रथित समुत्पाद अशा वेगवेगळ्या अँगलने आपण जर विचारात घेऊ शकलो, तर ते बरोबर आहे. आणि जर समजा आपण नाही घेऊ शकलो, तर प्रथित समुत्पाद समजणं कठीण आहे. प्रथित म्हणून मी अजून एकदा परत सांगतो. प्रथित समुत्पाद समजणं कठीण आहे. तेवढं सोपं नाही आहे. ते फक्त ज्या माणसाने आपली बुद्धी जागवलेली आहे, त्या एकट्याच माणसाला प्रथित समुत्पाद समजतं. ज्यानं अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय प्रामाणिकपणे बुद्ध धर्माचं पालन केलेलं आहे. एकदम प्रामाणिकपणे, इमानदारीने पालन केलेलं आहे. त्यालाच पतित समुत्पाद समजतं. आणि ज्या माणसाला हे शक्य झालं नाही, तो फक्त पाठांतराच्या भरोश्यावर राहते. तो पाठांतरच करू शकते. अविद्या, पच्च्या, संखारानं बस ते त्याचं सुरू होऊन जाते ते काम. बाकी त्याला काही येत नाही. म्हणून इथे जागृत बुद्धी निर्माण झाली पाहिजे. आणि जागृत बुद्धी तेव्हा निर्माण होते, जेव्हा आपण या अनेक अँगलने त्या विषयाला पाहता. आणि जेव्हा तुम्ही सगळ्या अँगलने त्या प्रतीच्या समुत्पादाला पाहाल आणि पाहण्याची क्षमता निर्माण कराल, तेव्हा तुमच्यामध्ये हे भगवंताने सांगितलेलं जे शब्द आहे, बुद्ध किंवा बोधी, ते जागृत होईल. आपल्या प्रत्येकांकडेच आहे. कारण भगवंताने स्पष्ट सांगितलेलं आहे सद्धम्म पुंडरीक सूत्रामध्ये, का प्रत्येक व्यक्ती हा बुद्धांकुर आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये बोधीचं बीज आहे. माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये सर्वांमध्येच आहे बोधीचं बीज. बुद्धांकुर प्रत्येकामध्ये आहे. फक्त समजण्याचा प्रश्न आहे. तर आपण जेव्हा या सिद्धांताला समजून घेऊ आणि आपल्याला आपलं स्वतःचं बरोबर चिंतन करता आलं, बरोबर आकलन करता आलं, निसर्गाच्या नियमांचं बरोबर आकलन करता आलं, आपल्या व्यवहारांचं बरोबर आकलन करता आलं, त्याची बरोबर कारणमीमांसा लक्षात घेता आली, तर मनुष्य हा दुःखमुक्त राहतो आणि दुसऱ्यांनाही दुःखमुक्तीचा मार्ग शिकवू शकतो. तो बरोबर काळ, वेळ, समय, व्यक्ती या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून सगळ्या गोष्टी शिकवण्याचा त्याच्याकडे एक क्षमता जी आहे, ती निर्माण व्हायला लागते. आणि म्हणून म्हटलेलं आहे ना, "यो धम्मं पश्यति, स्वपटीच समुत्पादं पश्यति." आणि "यो धम्मं पश्यति", भगवान म्हणतात, "सो मग पश्यति." का जो प्रतीच्य समुत्पाद पाहतो, तो धम्म पाहतो. आणि जो धम्म पाहतो, तो बुद्धाला पाहतो. लिंकच आहे बरोबर जुळलेली. कारण बुद्ध काही व्यक्तीचं नाव नाही आहे. बुद्ध हे बोधीचं नाव आहे. आणि बोधीचं नाव असल्यामुळे ज्याला प्रतीच्य समुत्पाद समजला, त्याला धम्म समजला. ज्याला धम्म समजला, त्याला बुद्ध समजले. बुद्ध काही संप्रदाय नाही. बुद्ध काही पूजापाठ नाही. बुद्ध बोधी आहे. आणि ही जी बोधी आहे,
हे बुद्धाचं अंकुर आहे, ते प्रत्येकामध्ये आहे. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये चिंतनशीलता आहे. प्रत्येक व्यक्ती वितर्क करू शकतो, प्रत्येक व्यक्ती विचार करू शकतो, प्रत्येक व्यक्ती सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे कॅपॅसिटी आहे, तर त्याच्याकडे हे चिंतनशीलता आहे. परंतु काय होते, या चिंतनशीलतेवर कधी-कधी देवाचं, ईश्वराचं, परमेश्वराचं, कर्मकांडांचं याचं त्याचं बरचसं असं एक दबाव आलेला असतो, बर्डन पडलेलं असतं. आणि त्या बर्डनमुळे तो फ्री फ्रँकली गोष्टींचं चिंतन नाही करू शकत, मनन नाही करू शकत. परंतु त्याने ती हिंमत करावीच लागते. आणि त्याने एकदा ती हिंमत केली, की तो त्याच्यातली जी एक तार्किकता आहे, ज्याला आपण रॅशनलिझम म्हणतो, एक प्रकारचा बुद्धिवाद ज्याला आपण स्वतंत्र चिंतन ज्याला आपण म्हणतो, बुद्धिवाद ज्याला आपण म्हणतो, ते त्याच्यामध्ये जागृत होते. आणि ते एकदा त्याच्यात जागृत झालं, की तो आपल्या अवतीभोवतीच्या समस्येला, आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीला एक सत्याच्या पातळीवर पडताळून पाहून काय आपण दिलं पाहिजे, कशाने काय होईल, हे तो चिंतन करू शकते माणूस आणि त्याच्यानुसार तो त्याचे कामं सुरू करू शकतो. ते काम छोटं आहे की मोठं आहे याला काही किंमत नाही. छोटंही असू शकते ते. कुठलंही पिंपळाचं झाड आहे, हजारो वर्ष टिकते ते. पण सुरुवात तर एका छोट्याशा बीजापासून होते. 1-2 पानांपासून होते. सारखं कोणतंही एखादं मोठं कामही जरी व्हायचं असेल, तर त्याची सुरुवात तर छोटीच राहत असते ना. एखाद्या गोष्टीची सुरुवात छोटी आहे, म्हणजे याचा अर्थ तो व्यक्ती छोटा आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तुमचं जर ते बरोबर असेल, धम्मानुसार असेल आणि मानवाच्या कल्याणाचं, मानवाच्या हिताचं असेल, तर त्याचं वलय वाढवणारे वाढवत राहतात. पण आपलं जे सत्य विचार आहे, जो या पद्धतीने आपल्याला प्राप्त झाला, तर तो आपण कुठेतरी सांगणं सुरू केलं पाहिजे, शिकणं सुरू केलं पाहिजे. आणि हा जो प्रतित्य समुत्पाद रूपी भगवंताचा धम्मा आहे, तो हर अँगलने ना हर ॲस्पेक्टने आपल्याला प्राप्त करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रतित्य समुत्पाद हा जो विषय होता, तो आपण सविस्तर आणि विस्ताराने समजून घेतलेला आहे. आणि मला असं वाटतंय, की आपला हा शेवटचा जो वर्ग होता, तर शेवटच्या वर्गामध्ये हे जे काही माझं समारोपीय मनोगत होतं म्हणा किंवा समारोपी आपला वर्ग होता, तो मी या ठिकाणी सविस्तर असा तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. आणि हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. याचं रेकॉर्डिंग्स तुमच्यापर्यंत पोहोचेलच. ते तुम्ही वारंवार ऐका, वारंवार समजून घ्या. मी काही 1-2 उदाहरणं तुम्हाला मी सेपरेटली समजावून सांगितलेले आहेत. आणि माझी इच्छा हीच आहे, की आपल्या वर्गातला प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र चिंतक बनला पाहिजे, बुद्धिवादी बनला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारा बनला पाहिजे आणि भगवान बुद्धाची जी मूलभूत शिकवण आहे, त्या मूलभूत शिकवणिकेचा जाणकार बनला पाहिजे. हा भाग अलग आहे. कुठलाही धर्मग्रंथ म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडीफार मायथॉलॉजी असावी लागते. कारण मायथॉलॉजी जर नसेल, अलंकृत भाषा नसेल, काही लक्षणं, काही उदाहरणं, काही स्टोरीज नसतील, तर तो एक प्रकारचा रटाळ विषय वाटतो. आणि तसा वाटू नये. म्हणून धर्मग्रंथांमध्ये बऱ्याचशा अशा मायथॉलॉजिकल ज्याला आपण म्हणतो म्हणजे अ, पौराणिक टाइपच्या ज्या बाबी असतात, त्या असतात. पण त्या गोष्टींकडे लक्ष देण्याची फारशी गरज नाही. त्याला आपण अलंकारशास्त्र म्हणून समजलं पाहिजे किंवा भाषाशास्त्र म्हणून समजलं पाहिजे. त्याला एक निरुक्तीचं शास्त्र किंवा व्यवहारशास्त्र समजलं पाहिजे. पण मूळ जो गाभा आहे धम्माचा, तो मूळ गाभा आहे. तर त्या मूळ गाभ्याला सुरक्षित ठेवलं पाहिजे. मूळ गाभा अतिशय महत्वाचा आहे. आणि प्रतिच्च समुत्पाद हा भगवंत धम्माचा मूळ गाभा आहे. कारण प्रतिच्च समुत्पाद म्हणजेच कर्मविपाक. प्रतिच्च समुत्पाद म्हणजेच 4 आर्य सत्य. प्रतिच्च समुत्पादाची दुसरी बाजू आहे, ते म्हणजे पठ्ठाण. आणि या मूळ सिद्धांतावर आधारित बुद्धाचा धम्म आहे. आणि म्हणून लोकांनी काय केलं, भगवान बुद्धाच्या या मूळ सिद्धांतामध्ये भेसळ केली. ज्याला आपण कर्म सिद्धांत म्हणतो. हां, ज्याला पुनर्भव सिद्धांत म्हणतो. मूळ सिद्धांत आहे भगवंताचा. प्रतिच्च समुत्पादाच्या अंतर्गत हा सिद्धांत आहे. आणि तोच भेसळ केल्यामुळे नियतिवाद निर्माण झाला, प्रारब्धवाद निर्माण झाला आणि आपल्या भारत देशाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. तर काय झालेलं आहे? परत जर आपल्याला रिव्हर्समध्ये चांगल्या गोष्टी आणायच्या असतील, तर योग्य सद्धम्म आत्मसात करून त्याच प्रकारचा सद्धम्म जनतेमध्ये प्रसारित केला पाहिजे. आणि जर कोणी जनमानसामध्ये चुकीच्या पद्धतीने कोणत्या गोष्टी शिकवत असतील, तर आपल्याकडे अधिकार आहे त्या विषयावर कॉमेंट करण्याचा. आपल्याकडे अधिकार आहे त्या गोष्टीचा विरोध करण्याचा. आणि आपल्याकडे अधिकार आहे त्या गोष्टीची चर्चा करण्याचा. कारण आपण असं कधी नाही म्हणू शकत का मी चर्चाच नाही करणार रे बाबा. चर्चा झाली पाहिजे. मिलिंद राजा आणि नागसेन भिक्षूंचं आपल्याकडे एवढं मोठं उदाहरण आहे. आणि त्या उदाहरणाचा आदर्श नेहमी बाबासाहेबांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणूनच तर मिलिंद कॉलेज नाव दिलं, नागसेन वन नाव दिलं, की जेणेकरून लोकांना हा आदर्श डोळ्यासमोर राहायला पाहिजे, की चर्चा होईल तरच सत्यधम्म पुढे जाईल. चर्चाच नाही होईल, तर सत्यधम्म पुढे कसं जाईल?
सत्य काय असत्य काय समजेल कसं. आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी पटत नसतात कोणाच्या, आपल्याला वाटते का हे चुकीच्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन बुद्धमाचं करत आहेत, तर आपल्याला त्यांच्याशी जाऊन चर्चा करावीच लागेल. काय अर्थ आहे बाबा, तुम्ही कोणत्या अर्थाने या गोष्टी सांगितल्या, त्या मानवाच्या कल्याणाच्या आहेत का, खरंच नाही आहेत का, चर्चा तर करावीच लागेल. तेव्हाच आपण बुद्ध धम्माला या देशामध्ये चांगल्या पद्धतीने रुजवू शकतो. आणि जर समजा तसं आपण नाही करू शकलो, आपण त्यासाठी फेल जर झालो, तर मग बुद्धाच्या धम्माला बुद्धाचा धर्म बनवायला वेळ नाही लागत. म्हणजे बुद्धाचा धम्म हा रिलिजन बनेल, आणि रिलिजन एकदा बनला की पूजापाठ, कर्मकांड, धार्मिक रीतिरिवाज, सप्ताह, खीर वाटप, भोजनदान, नाच गीत वादित, या अशा गोष्टींमध्ये मग माणूस गुरफटत जाईल, गुरफटत जाईल, गुरफटत जाईल. आणि खरे भगवंताचे जे सिद्धांत आहेत, ते त्रिपिटकात सांगितलेले, ते सिद्धांत दुर्लक्षित होत जातील. हे फक्त विद्यापीठांमध्ये टीचर्स लोकांना शिकवण्यापुरते राहतील आणि काही विद्यार्थ्यांपुरते राहतील. जनमानसामध्ये हे सिद्धांत पसरणार नाहीत. आणि आज आपण या अलीकडच्या काळात ते सहजतेने पाहतो की जनमानसाच्या बाबतीमध्ये, या सिद्धांताच्या बाबतीमध्ये काही बिचाऱ्यांना माहिती नाही. माहीतच नाही, कारण हे पोहोचतच नाही, कारण त्या प्रकारची ट्रेनिंग सिस्टमच आपल्या जनमानसासारखी माणसामध्ये पसरणार दिसत नाही. तर आपल्यासमोर खूप मोठं काम करायचं आहे, आणि खूप मोठं काम करण्याची आपल्याला गरज आहे. कारण जर हे सिद्धांत एवढे चांगले आहेत, तर आपल्याला जनमानसापर्यंत ते पोहोचवायचे असतील, तशी यंत्रणा कशी निर्माण करता येईल याचं चिंतन मनन होण्याची गरज आहे. आता आम्ही म्हणजे माझ्या पद्धतीने जेवढं मला शक्य झालं तेवढं मी केलं. बुद्धिस्ट मेंटल हेल्थ काउन्सिलच्या माध्यमाने मेंटल हेल्थ रिलेटेड मी काउन्सिल निर्माण केली. त्याच्या अंतर्गत कामं माझी सुरू आहेत. ते मी करत आहे. मी त्या विषयावर पुस्तकं लिहित आहे. जेवढं माझ्याच्यानं जमते का, मी जे करू शकतो ज्या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रातच मी करू शकतो. आता माझं क्षेत्र राजकीय नाही, आर्थिक नाही, सामाजिक नाही, किंवा सांस्कृतिक स्वरूपाचं नाही, किंवा एज्युकेशनच्या क्षेत्रातलं सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे मी त्या क्षेत्रामध्ये फार काही करू नाही शकत. माझं क्षेत्र मी बुद्ध धम्म आणि मेंटल हेल्थ किंवा मनोकायिक दुःख या एवढ्या लिमिटेड एरिया पुरतं ठेवलेलं आहे. तेवढ्याच एरियापर्यंत माझं एज्युकेशन देण्याची प्रक्रिया आहे, आणि तेवढंच मी काम करू शकतो. हे माझं क्षेत्र मी स्वतः निवडलं म्हणा, किंवा अनेक वर्षाच्या अभ्यासाने, अनुभवाने मी या क्षेत्रामध्ये आहे, आणि तेवढंच माझी मर्यादा आहे. म्हणजे माझ्याकडून कोणी दुसरी अपेक्षा नाही करू शकत. कारण आता माझी त्या क्षेत्रामध्ये काही काम करण्याची क्षमता नाही, किंवा नाही करू शकत. आपल्याकडे ते हक्क पण, अधिकार पण नाही. तर ज्या क्षेत्रात जो काम करते, त्या क्षेत्रामध्ये बुद्ध वचन कसं लागू करायचं, कसं लागू करता येईल, आणि मानवाचं कल्याण कसं करता येईल, हे आपल्याला या प्रतित्व समुत्पादाच्या नियमांचा अभ्यास केल्यावर समजायला लागते. की कोणत्या क्षेत्रात आपण कोणत्या क्षेत्रात दुःख कशी आहेत, तर ती कोणत्या कारणाने उत्पन्न होत आहेत, ती कारणं कशी दूर करायची, हे हे करता आलं पाहिजे. हे करता आलं की तेवढंच जीवनमान जे आहे ते वेगवेगळ्या पातळ्यावर सुखी बनतं. तर आपल्या प्रत्येकाची जी प्रक्रिया आहे, ती दुःखमुक्तीची प्रक्रिया आहे, लोकांना सुख देण्याची प्रक्रिया आहे. क्षेत्र कोणतंही असो, प्रत्येक क्षेत्रात प्रतित्व समुत्पाद काम करतो. त्या क्षेत्रामध्ये आपल्याला हा समजून घ्यायचा आहे, आणि आपली वाटचाल बुद्ध धम्माची आहे ते चालू ठेवायची. तर ठीक आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी ते दिवसपर्यंत प्रतिष्ठ समुत्पादाचा वर्ग केलेला आहे. त्या वर्गाच्या माध्यमाने आपल्याला अनेक प्रकारचं जे ज्ञान आहे ते संपादन झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. आणि तसं तर खरं खरं तर खूप वेळ झाला. आता शेवटचं, एक तर आपला वर्गही उशिरा सुरू झाला होता, आणि दुसरी गोष्ट शेवटचं हे असल्यामुळे मनोगत थोडंसं मी या ठिकाणी दुसरंही काही उदाहरण दिल्यामुळे थोडा वेळही जास्त झालेला आहे. तरीही ज्या कोणाला थोडंफार मनोगत व्यक्त करायचं असेल, किंवा काही शंका असेल, तुम्ही विचारू शकता. आणि मग आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांप्रती जे काही आपण इतके दिवस धम्मश्रवण केलं, त्याचं अनेक पुण्य आपण कमवलेलं आहे. आपण डोनेशन्स किंवा दान दिलेलं आहे, त्याचं पण पुण्य कमवलेलं आहे. त्याचं अनुमोदन पण आपण करूया. तत्पूर्वी जर कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं, तुम्ही करू शकता. नमो बुद्धाय आचार्य जी. हा, नमो बुद्धाय, बोला. आचार्यजी, मला हे म्हणायचंय की आपला हा जो क्लास आहे, याला याला सुद्धा आपण प्रत्यक्ष समुत्पादाचं एक उदाहरण समजू शकतो ना? हो, प्रत्यक्ष समुत्पादच आहे ना तो, आता वर्गच शिकवलेला आहे आपण त्याच्यावर. हो हो, थँक्यू. हा, जयवीर, नमो बुद्ध आहे सर. हा, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, बोला बोला पंथक. हा, फार फार साधुवाद आपल्याला. हा, आणि प्रत्येक धन्यवाद. समुत्पाद हा पूर्ण
परियत्ती, प्रतिपत्ती आणि प्रतिवेदन या म्हणजे तीनही याने आणि चौफेर रीतीने 4 आर्य सत्य आणि चांगल्या पद्धतीने आपण फार सखोल मार्गदर्शन केलं आणि चांगल्या पद्धतीने समजला. कारण की हा खरंच गंभीर असा सिद्धांत आहे आणि त्यावर आपण चिंतन, मनन नेहमी केलंच पाहिजे. पण तेच समाजामध्ये आणि काही भंतीची लोकंही ते फक्त ते जे सांगितलं तुम्ही पहिल्या 3-4 कड्या तेवढ्यापुरतंच आणि फार फार लोकीय पद्धतीने समजून सांगतात. तर त्यामुळे ते थोडंसं समाजामध्ये संभ्रम असतो आणि बरेच लोकं त्याच पद्धतीने आकलन करतात. पण या क्लासेसच्या अनुषंगाने तो चांगल्याने उलगडा झालाय. मलाही म्हणजे म्हणजे नेहमीच मी तुमचे जे आपले जे रेकॉर्डिंग्स आहे ते दररोजच ऐकत असतो मी. कारण की इथून मला जायला ऑफिसला जवळपास अर्धा पाऊण तास लागतो. तर मग मी ते आपले जे जुने जे क्लासेस केले आहेत ते पण आणि हे सगळं ऐकून मग मी प्रचार प्रसारही करतो. सांगतो इकडे म्हणजे जो ग्रुप आहे इकडे सौदीला पण हम्म, आणि बरीच माहिती भेटली आणि अज्ञान थोडं दूर झालं. तर फार फार साधुवाद आपल्याला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद सर. धन्यवाद. नमो बुद्धाय सर. हा, नमो बुद्धाय. खूप छान झाला हा क्लास. खूप असे संभ्रमात होतो आम्ही प्रतीच्या समुत्पादाच्या, पण सगळे कन्सेप्ट असे क्लिअर झालेले आहेत. खूप छान झाला सर. असं मला वाटतं की खजिना मिळालाय आपल्याला काहीतरी दुःखमुक्तीचा, असं वाटायला लागलेलं आहे. खूप हम्म, छान क्लास सर. आम्ही खरंच मी तर मेडिटेशन मध्ये हे सगळं म्हणजे लक्षात येतं सर की आपल्याला दुःख कशामुळे झालेलं आहे आणि ते लक्षात येत आहे आता थोडं थोडं. पण त्याच्यावर आता पुन्हा हे सगळं प्रतित्य समुत्पाद समजून घेणं म्हणजे ते ध्यानाचं थ्रू आपल्याला समजावं लागेल किंवा चिंतन मनन हे ध्यानातूनच होणार ना सर. बरोबर आहे. चिंतन मनन केलं तर तेव्हाच आपल्याला दुःख काय आहे ते कळेल, कशाने आलं ते कळेल, कशाने निवारण होईल ते कळेल. हे सगळं मेन म्हणजे ध्यान आणि मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि ते प्रॉपर पद्धतीने केल्या जावं हेच असं वाटते. मला असं वाटते प्रतित्य समुत्पादावरती असं वेगळं असं मेडिटेशन असेल का कुठे? म्हणजे सतीपठण हेच आहे का? नाही, नाही. प्रतित्य समुत्पादावर ऍक्च्युली एक वेगळं मेडिटेशन आहे. म्हणजे त्याच्यावर बरेच मेडिटेशन्स आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी आहे ते सांगितले. तर त्याला आपण मध्यंतरी एक क्लास घेतला होता, फार जुना काळ आहे तो. द्वैतानुपස්සना नावाचा. म्हणजे द्वैतानुपස්සना नावाचं एक मेडिटेशन त्याच्यावर असतं. हो सर, ते असलं म्हणजे की नाही थोडंसं हा, मग ध्यानमध्ये करायला सोपं जाईल हा. थोडंसं. ते द्वैतानुपස්සना नावाचं मेडिटेशन किंवा ध्यान आहे. तर त्या ध्यानामध्ये आपण तो एक विषय शिकवला होता त्या काळामध्ये, जुन्या काळात. जसं कायानुपස්සना, आता सर वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना, तसं द्वैतानुपස්සना असा एक ध्यानाचा प्रकार आहे. तो आपण शिकवला होता. त्याच्यावर एक तर मला वाटतं क्लास घेतला होता फार काही जुन्या जुन्या काळामध्ये. मला वाटतं त्याला बरेच वर्ष म्हणजे एखादी वर्ष तरी होऊन गेलं असेल कदाचित त्या गोष्टीला. हो सर, ज्या लोकांनी आता प्रतित्य समुत्पादाचा क्लास केलेला आहे त्यांचं हम्म. एक मेडिटेशन होऊ द्यायला पाहिजे एखाद हम्म. दिवशी. हो, बरोबर आहे. कारण की आता असं वाटायला लागलेलं आहे ऐकून की हे मेडिटेशन केल्यानेच आपल्याला लक्षात येणार आहे म्हणून. बरोबर आहे. म्हणजे जो तुम्ही कालचा वर्ग सांगितला ना, शोक पासून सुरुवात झालेला आहे. तो शोक कशामुळे होतो, दुःख कशामुळे होते ते शोधतो. म्हणजे ती जन्मानंतरचीच गोष्ट आहे ना सर ती. बरोबर शोक आहे. कशामुळे होते, जन्म आहे म्हणून येतं. तर हे जे सिस्टमॅटिक वरपर्यंत गेलो ते बहुतेक नष्ट होत होत जाऊन बरं वाटेल थोडंसं आणि त्याची वारंवार प्रॅक्टिस केली तर होऊ शकते खूप साऱ्या गोष्टींचा म्हणजे आपण दुःख निवारण करू शकतो किंवा कुठली संकट येत असतील 100 आपल्यावरती 100% तर ते आपण टाळू शकू. 100% हीच मेथडॉलॉजी आहे. हीच एक प्रक्रिया आहे. परंतु महत्वाचा विषय कसा आहे, आपल्याला थोडंसं त्यामध्ये शिकण्याची तयारी दाखवावीच लागते. जोपर्यंत आपण ते शिकण्याची तयारी दाखवत नाही, तर तोपर्यंत ते पॉसिबल होत नाही. आता जे काही डिप्रेशन, एन्झायटी किंवा असे अनेक प्रकारचे मनोविकार जे आहेत, ज्याच्यावर आपण दवाखान्यांमध्ये एवढा पैसा खर्च करतो. हां, नाही का? गोळ्या खात बसतो. वास्तविक पाहता त्या हो. गोष्टी बंद करता येऊ शकतात. त्या पॉसिबल आहेत बंद करता येणं. परंतु शेवटी कसं आहे, प्रत्येक व्यक्ती हा आळशी आहे ना मेन गोष्ट, नाही का? म्हणजे त्याचं दुःख त्याला दूर करायची हो. इच्छा नाही. त्याला असं वाटत नाही का आपलं दुःख दूर व्हावं. म्हणजे दुःख त्याला मोठं प्रिय आहे. दुःख त्याला मोठं पसंत आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी दुःखी राहिलो पाहिजे. त्याला कधीच असं वाटत नाही का मी सुखी राहिलो पाहिजे. त्याला नेहमी असंच वाटते की आपण दुःखीच राहिलो पाहिजे. का? कारण दुःखी राहण्याचं भांडवल करता येते. मी दुःखी आहो बाबा, मला दुःख पोहोचवलं या माणसाने.
मला इतकी पीडा दिली, मला इतका त्रास दिला, असं म्हणता येते. नाही का? नातेवाईक रिश्तेदारांमध्ये गेल्यानंतर आपल्या दुःखांवर गप्पा गोष्टी करता येतात. तो त्याचे दुःख सांगते, आपण आपली दुःख सांगतो. नातेवाईकांना बोलण्याचा एक विषय भेटतो. विषय तेच मिळतो. दुःखी राहणं मोठं पसंत आहे लोकांना. आणि तेच एखाद्या व्यक्तीला म्हणलं सुखी बन रे बाबा. नाही म्हणते सुखी बनण्याचं नाही पाहिजे. फक्त तो अपेक्षा करते मी सुखी राहिलो पाहिजे, सुखी राहिलो पाहिजे. पण ऍक्च्युअली कर्म दुःखाचेच करत राहते. चिंतन दुःखाचं करत राहते. तर म्हणून याला भगवंताने म्हणलं अविद्या. हे अज्ञानी आहेत माणसं. म्हणजे आहे ऍक्च्युअली दुःखी, परंतु त्याच्यावरती चिंतन नाही करत का हे दुःख आलं कसं, त्याची कारणं काय, आलं हेच तसं. आणि पाहत नाही. त्याच्यामुळे मग ते अपेक्षा करतात. म्हणजे बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्तीच्यामुळे दुःख आलं, याच्यामुळे दुःख आलं, त्याच्यामुळे दुःख आलं. अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा हे करत राहतात. तर त्याच्यामुळे कसं आहे, हा तर सिद्धांत थोडासा समजून घेतला आणि त्याचं थोडंसं ऑब्झर्वेशन जर केलं ना, तर आपल्याला आपली मनोकायिक प्रक्रिया जी आहे, ती आपण पवित्र करू शकतो. आणि एकदा ती मनोकायिक प्रक्रिया पवित्र झाली, की व्यक्ती हा भगवंताने म्हणल्याप्रमाणे अत्ताही अतुर्णातो. तो स्वतःचा मालक स्वतः बनतो. नाही का? हां? तर ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया शिकवण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे. मी एवढी मेहनत जी घेत आहो, मी तर कष्ट याच्यावर तर याच्यासाठीच करत आहो ना. लोकांना बुद्धिस्ट सायकॉलॉजी शिकवत आहो. आज बुद्धिस्ट सायकॉलॉजी शिकवण्याचं काय कारण? तेच आहे ना, हे पण बुद्धिस्ट सायकॉलॉजी. प्रतीच्य समुत्पाद काय बुद्धिस्ट सायकॉलॉजी आहे. हे प्रत्येक विषय म्हणजे बुद्धिस्ट सायकॉलॉजी आहे. बौद्ध मानसशास्त्र आहे. मानवी मनाचा हा अभ्यास आहे. बरोबर आहे का? वेगवेगळ्या अँगलने आपण मानवी मनाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या प्रक्रियांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर हे जेव्हा आपण योग्य प्रकारे शिकतो, समजतो, तर आपल्याला आपल्या स्वतःपुरतं का असेना चांगलं जीवन जगता येतं. हो सर, स्वतःपुरतंच करावं लागेल ना सर. नाही, नाही, स्वतःपुरतं याचा अर्थ स्वतःपुरतं आपण करतोच, पण एकदा तुम्ही जागृत झाल्यावर चुपचाप थोडीच बसणार आहे. हं? नाही. नाही. ते बरोबर म्हणताना आहे. आपण म्हणतो स्वतःपुरतं. आता माझ्यासारखा एक सामान्य कुटुंबातला माणूस, सामान्य घरादारात असणारा माणूस, जेव्हा जशी जागरूकता वाढली तर कुठे चुपचाप बसला माणूस, नाही का? बसता आलं का चुपचाप? जशी संसाधनं छोटी आहेत, नाही. छोट्या संसाधनाच्या माध्यमाने आपण करतच आहोत. हां? म्हणजे आपण नाही नाही म्हणता हजारो लोकांपर्यंत पोहोचून आपला विचार हजारो लोकांपर्यंत पोहोचलेलाच आहे. आज गेल्या 15 वर्षापेक्षा जास्त काळ झाला आपण धर्मावर प्रवचनं दिली, पुस्तकं लिहिली, अनेक गोष्टी आपण केल्या. चुपचाप कुठे बसता आला? आपल्याकडे संसाधनं काहीच नाहीत. फार अत्यल्प संसाधनं आहेत. लोकांच्या दानाच्या जोरावर जेवढं शक्य होईल तेवढेच आपण कामं करत आहोत. पण लाखो लोकांना आपण प्रभावित केलं की नाही? हां? बरोबर आहे. आणि ज्यांच्याकडे सर ते सुखी पण होत आहेत ना सर याच्यामुळे. तेच तर सांगत आहोत ना, म्हणजे सुख पण मिळते ना लोकांकडे सर यामुळे. संसाधनं हां. संसाधनं लोकांकडे खूप आहेत. पण धम्म शुद्ध नसेल तर त्या संसाधनाचा काय उपयोग? हां? काही उपयोग नाही. नाही का? ते फक्त दाखवण्यापुरतं आहे त्यांचं. त्याचं वलय नाही राहत ना. तर म्हणून आपण हं. सत्याकडे वाटचाल करायची, सत्यानुसार जीवन जगायचं. आणि सत्य या पद्धतीने समजून प्रतीच्य समुपदेशन. हं. खूप खूप धन्यवाद सर. थँक यू. हां, थँक यू. नमो बुद्धाय सर. हां, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. सर म्हणजे क्लासचं जे आपण नाव ठेवलं होतं ना डिपेंडंट ओरिजिनेशन, हं, त्यावेळेस इनिशियली काही समजत नव्हतं सर. पण आता ज्यावेळेस क्लास झालेला आहे, तर हं. नेमकं म्हणजे एक जीवनामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आहे, मानसिक दुःख किंवा पैशाचं दुःख किंवा सक्सेस पाहिजे. तर या विषयामध्ये कसं एक वेगळा चक्षु, विज्ञान चक्षु तुम्ही आमचं ओपन केलंय सर. म्हणजे त्या घटनेकडं किंवा समस्येकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आम्ही आज सॉल्व्ह करू शकतो सर. म्हणजे अतिशय छान आणि म्हणजे अतुलनीय, म्हणजे कंपेअर नाही करता येणार सर बाकीच्या वर्गाशिवाय. म्हणजे बौद्धिक क्लास जो आहे ना त्याच्यामुळं. तर म्हणजे म्हणजे आता आम्ही भिक्खूंकडे जातो, इतर प्रवचन ऐकतो, पण ते अशा पद्धतीनं आमची ज्ञानचक्षु ओपनच नाही करू शकत. तर म्हणून हा अतिशय चांगला क्लास झालाय सर. त्यासाठी अतिशय धन्यवाद सर. थँक सर. धन्यवाद, धन्यवाद. थँक यू. हो सर. नमो बुद्धाय. जय भीम सर. हां, नमो बुद्धाय, नमो. खूपच सुंदर आणि आपल्याकडचे ते ज्ञान आहे ते खूप अतुलनीय असं आहे. आणि ते जसं दिव्याची ज्योत आहे ना, ती संपता संपता खूप प्रज्वलित होते. तसं तुमचा क्लास शेवटी संपलं म्हटलं की तुमचे त्याच्यावरती एवढी हे आहे की असं वाटतं तो क्लास संपूच नाही.
म्हणजे खूप सुंदर, म्हणजे शब्दच नाही तुमच्या या ज्ञानाला, म्हणजे याला. आणि मानाचा जय भीम करतो त्यांना. धन्यवाद, धन्यवाद. थँक यू. ते ऍक्च्युली माझं काही ज्ञान नाही आहे. ते आमच्या गुरूंचं ज्ञान आहे. म्हणजे बुद्धाचं ज्ञान आहे, पण ते तुम्ही आम्हाला सांगितलं, म्हणजे जसं आपल्याला याच्यामध्ये मिलिंद प्रश्नामध्ये सांगितले ना, एका दिव्याने दुसरा दिवा दुसऱ्या दिव्याने, तसाच प्रकार आहे ना हा ज्ञानाचा. हे बुद्धाचं ज्ञान आहे, पण तुमच्या मार्फत आहे ना आमच्याकडे. खूपच बरोबर. सुंदर सर. ओके. धन्यवाद, खूप धन्यवाद. धन्यवाद सर. थँक यू. जय भीम नमो बुद्धाय सर. हा, नमोबुद्धाय ताई, बोला. अं, खूपच छान झाला क्लास. एकदम प्रॅक्टिकली एकदम सोप्या पद्धतीने हा प्रतीत्य समुत्पाद तुम्ही एकदम जे डे टू डे रुटीनची उदाहरणं तुम्ही देऊन जो सांगितलं ना, खूपच छान वाटलं. खूप छान सांगितलं, छान समजलं. बस आता तो आमच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली उतरवता आला पाहिजे. नाही, नाही, तो तुमच्या जीवनात प्रॅक्टिकलीच आहे, फक्त तुम्हाला पाहायचा आहे, नाही का? हो, तेच पाहता आला पाहिजे आता. ते पाहता पाहायची येते. प्रॅक्टिस करता आली चालता पाहिजे. चालताना, उठताना, बसताना पाहता येते. फक्त तुम्ही त्याला तुमच्यापेक्षा वेगळं नका समजू, नाही का? म्हणजे काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायचं आहे बाबा, असं जर तुम्ही समजलं तर मग कधी पाहाल? हां? नाही, नाही, तुम्ही वेगळं काहीच नाही. म्हणजे वेगळं नाही पाहायचं सर. हा जे हां, तुम्ही हां, प्रतीत्य हां. समुत्पाद सांगितलं, तेच त्याच पद्धतीने तेच नाही, तेच वेगळं नाही, पाहायचं आहे आपल्या तसं नाही म्हणत त्याच्यामध्ये. मी. ते तसं नाही म्हणत मी. तुमच्यापेक्षा वेगळं म्हणजे या शरीराच्या बाहेर काहीतरी वेगळं पाहायचं काम नाही करायचं. आता तुम्ही हां, हां. जागेवरून उठत आहात समजा. आता जागेवरून उठत आहात, तर उठत आहात जागेवरून. जागेवरून आपण उठतो. जागेवरून आपण बसतो. हं. बरोबर आहे का नाही? तर हे तर आपण करतोच. हां. का नाही करत? हो. तर मग करतो ना. याच्यामध्येच प्रतीच्य समुत्पाद पहा ना तुम्ही. का तुम्ही बसले तर का बसले? तुम्ही उठून हां, उभे राहिले बसले. तर का उठून उभे राहिले? त्याच्या हं. मागची तुम्हाला कारण मीमांसा समजेल ना. हां? हं, हं, हं. म्हणजे फसोपच्च्या वेदना, तुम्हाला खुर्चीचा जो स्पर्श आहे, तो बसल्या बसल्यामुळे दुःखदायक वाटायला लागला. म्हणजे वेदना निर्माण झालं, दुःख हं. निर्माण झालं. हं, हं, ते तुम्हाला अप्रिय वाटलं, हं. म्हणजे विभव तृष्णा निर्माण झाली. हां? हं. म्हणजे हं, तुम्ही हं. बरोबर त्या त्या इव्हेंटमध्ये पहा ना, धम्मं कायेन पश्यति. धम्म कायेमध्ये पाहायचा असतो ना, धम्म शरीरात पाहायचा असतो. आणि तो प्रॅक्टिस हो, करण्याची बरोबर. पद्धत आहे. मी आताही सांगितलं समाप्तीला, प्रतीच्य समुत्पाद हा मानसिक आणि शारीरिक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया सातत्याने चालू आहे. नाही का? तो एकही हं. क्षण असा नाही का ती प्रक्रिया चालत नाही आपल्यामध्ये. हां, आपल्यामध्ये ती प्रक्रिया हं, सातत्याने हं. चालू आहे. फक्त पाहायचं काम आहे. हं, हं. पाहायचं शिकायचं हं. त्याच्यात. ही प्रक्रिया कुठून तरी आपल्याला हं. आणावी लागत नाही आणि ती आणू शकत नाही आपण. कारण या प्रक्रियेशिवाय बरोबर. आपलं मन आणि शरीर कार्यच नाही करू शकत. ज्याप्रमाणे शरीरामध्ये रक्तप्रवाह सातत्याने चालू राहील, तर माणूस जिवंत राहील. बरोबर आहे का नाही? आता रक्तप्रवाह आपल्याला दिसत बरोबर सर. नाही, रक्तप्रवाह चालताना समजत नाही, म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत का रक्तप्रवाह माझ्या शरीरात चालूच नाही रे बाबा. हां? पण तेच एखादा हार्टमध्ये ब्लॉकेज झाला रे झाला, की माणसाला कसं पेन व्हायला लागते. हां? बरोबर. मग हं. सुरळीत सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणून आपल्याला काही पेन होत नाही किंवा काही जाणवत नाही. पण याचा अर्थ हा होत नाही की ती गोष्ट आपल्यामध्ये चालू नाही आहे. हां? जोपर्यंत पाणी पिताव, किडनी फिल्टरचं काम करत आहे. आपल्याला वाटतच नाही किडनी फिल्टरचं काम करत आहे. डायजेशन, अन्न पचन वाटतच नाही आपल्याला, कारण सर्व ठीक-ठाक चाललेलं आहे. पण प्रक्रिया तर ती चाललीच आहे ना. हं, हं. पण जेव्हा त्या प्रक्रियेमध्ये बरोबर. थोडासा अडथळा निर्माण होते, पोटामध्ये गॅसेस झाले, लगेच पोट दुखायला लागते. किडनीमध्ये काही स्टोन झाला, लगेच ब्लेडर आपलं फुलायला लागते. प्रॉब्लेम येतो की नाही? तेव्हा मग आपल्याला वाटते की बापरे! हं. प्रोसेस, प्रक्रिया बिघडलेली दिसते काहीतरी आणि बिघडल्यामुळे दवाखान्यात जावं लागतं. तर आपण ती प्रोसेस किंवा ती प्रक्रिया बिघडण्याची कशाला वाट पाहायची? हां? तर त्याच्यामुळे हं. आपल्यामध्ये ते ऑलरेडी आहे. उठताना, बसताना, चालताना, बोलताना, विचार करताना, चिंतन करताना प्रत्येक इव्हेंटमध्ये प्रतीच्य समुत्पाद आहे. हां? आणि आपल्याला ते फक्त पाहायचं आहे. आणि ते पाहायचं आहे आणि त्याच्यानुसार त्याचं विश्लेषण करायचं आहे. की विज्ञान काय आहे बाबा? स्पर्श काय आहे? नाही का? नामरूप काय आहे? हे बरोबर जे आपण शिकलो हं. आता आपल्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत सगळे. तर ते रेकॉर्डिंग्स ऐकून ते हं. बरोबर समजून घ्यायचं का कोणत्या गोष्टीला स्पर्श म्हटलं गेलेलं आहे, कोणत्याला वेदना म्हटलं, कोणत्याला नामरूप म्हटलं, कोणत्या गोष्टी म्हणजे उपादान आहे, कोणती गोष्ट म्हणजे भव आहे. हे बिलकुल मनोकायिक अर्थाने या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. हे जुने पुराणे अर्थ सोडून द्या. ते मायथॉलॉजी आहे. ते एक प्रकारचा लोकोक्ती आहे, लोकव्यवहार आहे, लोकव्यवहारातल्या गोष्टी आहेत. तर तिथे बाहेरच्या बाहेरच ठेवायच्या त्या. शरीराच्या आतमध्ये जी प्रोसेस काम करते,
प्रक्रिया काम करते. त्या पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर 1 महिन्याच्या आतमध्ये तर प्रतीच्या समुत्पाद तुम्हाला लक्षात यायला लागतो का कसं काम करतं, नाही का? रोजच्या डेलीच्या सर. गोष्टी. हां, तर अशा पद्धतीने पाहायचं शिकलं पाहिजे आपण आणि सिंपल आहे काही त्याच्यामध्ये तसं काही अवघड नाही. थँक यू व्हेरी मच सर. पुन्हा एकदा तुम्ही एकदम प्रॅक्टिस कशी करायची ते पण सांगून दिली सगळं इतक्या बारीक याच्यानी. छोट्या-छोट्यापासून सुरू करून उठता बसता. खूप खूप धन्यवाद तुमचा. खूप खूप धन्यवाद. खूप मंगल हो तुमच्या फॅमिलीचं सगळ्यांचं खूप मंगल अरे हो. धन्यवाद, धन्यवाद ताई, धन्यवाद. हॅलो सर. हां, हॅलो. जय भीम सर. हां, जय भीम. बोला. मी मनीषा जगताप. हां, मनीषा हां. बोला, जगताप बोला ताई. बोलते सर. जगताप ताई. हां, बोला ना ताई. रीतिरिवाजाचं तुम्ही सांगत होता ना, त्यावेळेस मला म्हणजे आमच्या घरातला कार्यक्रम होता हां, हां. आणि त्या कार्यक्रमात आहे ना मला सहभागी होऊ देत नव्हते. हां, बरोबर आहे. तुमच्या तुम्हाला फोन मुलीचा सुद्धा फोन आला केला होता होता मला मी. मला हो, मी. स्नेहलचा. नाही का? हां. हां. हां, तर तेव्हा मी मग तिला माझे सांगितलं होतं. हां, प्रश्न हो, हां, मी हां. तुमचे ऐकले मी शब्द. हां. मग मी कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळेस आहे ना माणसं मला म्हणत होते, "ह्यांना कशाला?" मग मी माझे प्रश्न तर मांडले. म्हणलं, "माझ्या घरचा कार्यक्रम मी करणार नाही तर कुणी करणार?" हं. असं बोलले. आणि त्यात आहे ना मी दुसऱ्याला मी करू देणार नाही म्हणलं. असं बोलताना ना माणसं आहे ना गप्प बसले आणि महिलांच्या बाबतीत तर माहितीच आहे, महिला कशा असतात. मेन म्हणजे हळदी-कुंकूचा मान-सन्मान असतो महिलांना. आणि त्यामुळे आहे ना, मला काय हळदी-कुंकूचा मान-सन्मान नाही पाहिजे, तसं काही नाही. पण पंक्तीत बसताना सगळ्यांना समान लावायला पाहिजे ना त्यांनी. मग ती प्रश्न मी तिथं मांडला. म्हणलं, "माणूस जन्माला आलाय म्हणलं मरणारच आहे आणि तुम्ही जर महिलांना जर असं तुम्ही करायला लागला, मग तुमचा रीतिरिवाजाचा उपयोग आहे?" असं बोलताना गप्पच बसल्या बायका. त्यावेळेस मला तुमचे ते शब्द आठवले. आपण बोलल्याशिवाय आपलं म्हणजे पुढचा मार्ग निघत नाही. मग ती बोलल्यामुळे मी म्हणजे माझे कार्यक्रम चांगले झाले खूप. काय हं. बोलले नाहीत. बरोबर आहे, बरोबर आहे. मग विद्रोह तुम करावाच लागत असतो. हां. कारण चुकीच्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण आवाजच नाही उठवला, तर चुकीच्या गोष्टी नष्ट कोण करेल ना आपोआप थोडीच होणार आहेत नष्ट. ज्या अर्थी त्या आपोआप निर्मित अजून झाल्या नाही, त्या अर्थी आपोआप नष्टही होणार नाही. कोणतरी निर्माण करतंय, तर कोणतरी तर नष्ट करावंच लागतं. तर अजून एक प्रश्न मांडला. म्हणलं, ह्या जगात दुःख नाही, ज्याचा नवरा मेला नाही, त्याला दुःख आहे का नाही म्हणलं. हं. प्रत्येकाचा नवरा मरणारच आहे की म्हणलं. आपण पण मरणारच आहे की. आपण एक विधवा झालो, पुरुष पण विधवा होतो, त्याला का दुःख नाही म्हणलं. असे प्रश्न मांडताना सगळे म्हणतात ह्यांचे विचार कसे वेगळे आहेत. म्हणजे नवीन मांडलं ना, कुणाला माहिती नव्हते. ते सगळे गप्पच बसले मग. मग म्हणले, "काही नाही," म्हणलं, "करा मॅडम तुम्ही कार्यक्रम." मग मला तिथं मग माझ्या घरची सून आहे म्हटल्यावर मी माझ्या सुनेला हळदी-कुंकू लावणारच ना. मग मला तिथं मग हातातलं ताट माझं घेत होते. मी घेऊ दिलं नाही. मग तुमची त्या शब्दामुळे माझी ताकद वाढली. तुम्ही प्रश्न काय असले ना, मी दीदीला सांगते, "मला सरांना सांगायचं आहे, तू सांग सरांना." मग माझी मुलगी तुम्हाला बोलती. मला खरंच ताकद येते तुमच्या त्या विचारानं, तुमचं ते ऐकून. नाही, खूप तुमचे छान, खूप खूप छान. आभारी आहे. धन्यवाद, हां. धन्यवाद. तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकली विद्रोह केला त्याबद्दल तुमचेच अनेक अनेक मंगलकामना आहे तुम्हाला आणि धन्यवाद आहे. कारण आवश्यक आहे. तर तुम्ही ज्या परिसरात हो. राहता, ज्या एरियात राहता त्या ठिकाणी बऱ्याचशा अंधश्रद्धा काम करतात आणि त्या अंधश्रद्धांचा हां. नाश करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि आपण त्याच्या हां. विरोधामध्ये आवाज तर उचललाच पाहिजे आणि हे अंधश्रद्धा जनरली कार्यक्रमाच्या प्रसंगी असते ना, आपण त्यावेळेसच म्हणतो की जाऊ दे बाबा कार्यक्रम होऊ द्या नंतर बघू. अरे कार्यक्रम का डबल डबल होणार राहतो का? ज्यावेळेस तो होतो त्याच वेळेस आवाज उठवावा लागतो. ज्यावेळेस तो होतो त्याच वेळेस विद्रोह करावा लागतो. तर तेव्हाच तेव्हाच हो. तर 10 लोकं आपला मेसेज घेतील ना. आज तुम्ही त्या पद्धतीने बोलले. म्हणून तिथेही काही बायकीच्या महिला असतील, पुरुष असतील, ते त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन बोलतील ना. "अरे त्यात जगताप असं-असं केलं होतं बाबा. आपणही आपल्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही." तर तेव्हा परिवर्तन येणं सुरू होईल की नाही? नाही हो. हां? तर खूप छान ताई अशा प्रकारे हे आपल्या क्लासेसमुळे किंवा आपल्या वर्गामुळे तुमच्यामध्ये हे बळ निर्माण झालं. तुम्ही अंधश्रद्धेचा विरोध करू शकले. तर हे अतिशय आनंदाची बाब आहे आमच्यासाठी. हेच आमच्या वर्गाची परिणती आहे. हेच आमच्या वर्गाचं फळ आहे.
नाही का? यालाच आम्ही आमच्या वर्गाचं फळ समजतो, रिझल्ट समजतो. हा, मी आता जी बोलते ना सगळ्यांना वेगळं वाटतं. पण परत आहे ना ते येतात माझ्याशी चर्चा करतात, म्हणतात तुम्ही मॅडम हे कुठं कोर्स करताय, कसं शिकला? मग मी सांगते तुमचं नाव आणि तुम्ही ती पुस्तक दिलंय ना 4 आर्य सत्य, ते त्यांना मी देते भेट म्हणून. नक्की नक्की, खूप छान ताई, खूप छान. अजून तुमच्याकडनं पुस्तक मागवणार आहे. हो हो, ते मागवा ना, विपश्यना आहेत आपल्याकडे पुस्तक, मागवा. विपश्यनाची तुमची पुस्तकं आहे ना हो हो, आहे ना. ती मागवणार आहे तुमच्याकडनं. चालेल मी चालेल. सांगेल. हो, तर नक्की तुमचे सांगा जेव्हा लागतील तेव्हा. हो, तुमचे हॅलो खूप सर. खूप धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद ताई. हॅलो सर. हा हॅलो, हा बोला हॅलो. ताई. हा बोला ना. हा सर, मी जय भीम सर. हा, जय भीम जय भीम, बोला ना. हा सर, म्हणजे मी आता जवळजवळ 2 वर्ष तरी तुमच्याशी म्हणजे तुमचं म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये क्लास वगैरे करते. तर ह्याच्यामध्ये म्हणजे मला पण आता पुष्कळ काही म्हणजे नॉलेज आलेलं आहे याच्यामध्ये. तर आजचा म्हणजे हा क्लास खूपच म्हणजे सगळ्यात बेस्ट झालेला आहे तुमचा. अरे वा. आणि थोडस ह्याच्यात पण मी म्हणजे ह्याच्या जे मी पाहते प्रत्येक गोष्ट माझ्यामध्ये काय डेव्हलपमेंट होते ते. तर थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद, छान छान. हा हा. ठीक आहे, तर कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं नसेल तर आपण सर्वांप्रती या ठिकाणी पुण्यानुमोदन करूया, मंगलकामना करूया. ठीक आहे, कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर करू शकता. अदरवाईज आपण थांबायला काही हरकत नाही. हॅलो सर. हा, बोला ताई. मला अजून एक सांगायचं होतं. हा हा. माझे मिस्टर ज्यावेळेस होते ना त्यावेळेस मला हळदी कुंकूला कुठं पाठवत नव्हते. मला काय म्हणायचे, मनीषा मी जिवंत आहे तुला लावतील सगळेजणी, मी नसताना जी लावल ना ती माणूस श्रेष्ठ आहे, असे मला बोलले होते. आणि ज्यावेळेस मी नसताना तुला लावले ना त्यावेळेस तू उत्तर दे की मी नवरा असताना सगळी लावतातच, नवरा नसताना नाही लावले ना ती काय आहे त्याचं उत्तर तुम्ही सांगा मला, असं तुम्ही बोलायचं. म्हणजे मला म्हणवते सांगत होते मला त्यांचा धम्माचा पण अभ्यास खूप झालता आणि त्यांची विचाराने पण मी पुढं. आणि तुमचं ती कोर्स झाल्यामुळे अजून जास्त मला ताकद मिळाली. नक्की नक्की, छान आहे छान. हा, मला खूप छान वाटलं. ठीक आहे ताई, धन्यवाद धन्यवाद. तेवढं सांगितलं असं. हो, हा, चालेल. धन्यवाद. हा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांप्रती पुण्यानुमोदन आणि मंगलकामना व्यक्त करूया. आपण हा जो काही वर्ग केलेला आहे, या वर्गामध्ये जे आपण दानादी पुण्यकर्म केलेलं आहे, हा वर्ग करत असताना जे आपण शिलादी पुण्यकर्म केलं, तमश्रवण पुण्यकर्म केलेलं आहे, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे उपसतशील पण काही लोकांनी घेतलं असेल, तर अनेक प्रकारे पुण्य आपण संपादन केलेलं आहे. आणि मी सुद्धा या ठिकाणी सबदानं धम्मदानं जिनाती, सर्व दानांमध्ये धम्मदान श्रेष्ठ दान आहे. तर ते धम्मदान सुद्धा देऊन आपलं जीवन दुःखमुक्त करण्यासाठी मी जे प्रयत्न केलेला आहे, तर ते सुद्धा महान असं पुण्य आहे. तर हे सर्व पुण्य आपल्या धम्माच्या वाटचालीमध्ये सहाय्यक ठरणार आहे आणि भगवान तथागतांचा जो धम्म आहे त्याच्या प्रचार प्रसारामध्येही सहाय्यक ठरणार आहे. आणि जो आपला निब्बाण प्राप्तीचा संकल्प आहे, तर त्या संकल्पामध्येही पुण्य सहाय्यक ठरणार आहे. तर म्हणून या पुण्याचं आपण या ठिकाणी अनुमोदन करूया.
एतावता च तुम्मेहि सम्पदं पुण्यसम्पदं सब्बे देवा अनुमोदन्तु सब्ब सम्पत्ति सिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रखन्तु सपदा भावनाभिरता हन्तु गच्छन्तु देवता गता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चेकानं च यं बलं अर्हन्तानं च तेजेन रखं वन्दामि सुपुसो आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महिद्धिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनम् आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महिद्धिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनम् आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महिद्धिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु तं परन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. सर्वांना अनेक अनेक मंगलकामना. सर्वांना धन्यवाद. तर या ठिकाणी आपण थांबूया. तर जो काही आपला गेल्या 15 दिवसापासून चालत असलेला प्रतीच्य समुत्पाद या विषयावर आधारित जो प्रशिक्षण वर्ग आहे तो या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या वर्गामध्ये ज्या ज्या उपासक उपासिकांनी सहभाग नोंदवलेला आहे त्या सर्वांप्रतीच मी मंगलकामना व्यक्त करतो आणि प्रत्येकांना या ज्ञानामुळे भगवंताच्या धर्मातील परम निब्बाण तत्व आहे त्याचा लाभ हो अशा प्रकारची मंगलकामना करतो. ठीक आहे. साधु 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 साधु. नमो साधू बुद्धाय. साधू. धन्यवाद. हा, धन्यवाद. नमो बुद्धाय.